कृपया सगळ्यांना एक विनंती आहे, आपले फोन सायलेंटवर करून घ्या, सायलेंटवर करून घ्या. श्री छत्रपती शिवाजी वाचनालय आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेचे आजचे दुसरे पर्व. आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब प्राचार्य डॉक्टर BS पाटील सर. आजच्या व्याख्याते माननीय प्राध्यापक संदीप जगताप सर. सरांसोबत आलेला त्यांचा विद्यार्थी युवराज भोसले. वाचनालयाचे उपाध्यक्ष माननीय अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे. वाचनालयाचे सन्माननीय संचालक प्राध्यापक DN खैरनार सर, प्राध्यापक नरेंद्र तोरवडे सर, प्राध्यापक विजय भोसले सर, श्री PZ कुवर सर, श्री RP भांबरे सर, श्री जगदीश वाघ सर, सांस्कृतिक समितीचे सदस्य डॉक्टर नरेंद्र खैरनार सर, वाचनालयाचे सर्व कर्मचारी आणि मायबाप रसिक वाचक श्रोते हो. मी सांस्कृतिक समितीचा सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्रकाश साळुंके आपले मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करावे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आजचे वक्ते माननीय कवी प्राध्यापक संदीप जगताप सरांचा परिचय करून देण्यासाठी मी सांस्कृतिक समितीचे सदस्य डॉक्टर नरेंद्र खैरनार सरांना निमंत्रित करतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या साक्री तालुक्याचे कृषीतील व्यक्तिमत्व असलेले आदरणीय BS दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळातील सर्व संचालक बांधव आणि ज्यांचा कविता आणि बरंच काही या विषयावरच्या वेगवेगळ्या अनुभवांचा आस्वाद घेण्यासाठी, त्या अनुभवांमध्ये रममाण होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व रसिक बंधू भगिनी, आज आपल्याला लाभलेले जे वक्ते आहेत ते चळवळीतील कार्यकर्ता असलेला वक्ता आहे. कवी असले पण हे कवित्व जे आलेलं आहे ते कवित्व त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झालेलं कवित्व आहे. सध्या ते प्राध्यापक, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक म्हणून पदावर कार्यरत
तरी एक खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर आहे झालेली आहे. सरांचं नाव आहे प्राध्यापक संदीप परशुराम जगताप. त्यांचं शिक्षण झालंय MA BEd. मूळ गाव त्यांचं मुक्काम पोस्ट चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. राजू शेट्टी यांच्या मुख्य नेतृत्वाखाली जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे त्या शेतकरी संघटनेची गेली 8 ते 9 वर्ष ते प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 2 वर्षापासून त्यांनी त्या शेतकरी संघटनेचा राजीनामा आपल्या खिशात पदाचा राजीनामा देण्यासाठी ते धडपडत आहेत, परंतु त्यांना त्या पदावरून कार्यमुक्त करण्यास संघटनेतील कोणतेही पदाधिकारी तयार नाहीये. असा हा शेतकरी संघटनेच्या चळवळीतील हा कार्यकर्ता सध्या पिंपळगाव बसवंतच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ज्युनियर कॉलेजला विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा कार्य करत आहे. अर्धवेळ शिक्षक आणि शेती असा त्यांचा खरतर व्यवसाय आहे. 2009 साली भुईभोग हा एक सुंदर काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला होता आणि या काव्यसंग्रहाला जवळपास महाराष्ट्रातील 10 ते 12 पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विशेषत्वाने उल्लेख करायचा असेल तर यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार पुणे, संजीवनी खोजे राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगरचा, त्याचप्रमाणे अकोल्याच्या लोककवी विठ्ठल वाघ टिपण राज्यस्तरीय पुरस्कार, संगमनेर येथील कवी अनंत पंडित राज्यस्तरीय पुरस्कार, जळगाव येथील दलुबाई जैन राज्यस्तरीय पुरस्कार, त्याचप्रमाणे अकोला येथील किशोर मिरगे राज्यस्तरीय पुरस्कार या काव्यसंग्रहाला विशेषत्वाने प्राप्त झालेले होते. या संग्रहाच्या सोबतच त्यांचं सातत्याने सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधलं प्रासंगिक लेखन सुरू असतं. यासोबतच महत्वाचं म्हणजे नाशिक, जळगाव, धुळे आकाशवाणीवर त्यांच्या कवितांचे कार्यक्रम सादर झालेले आहेत आणि आतापर्यंतचे काही मराठी जे चॅनल आहेत, साम TV आहे, ETV आहे, ABP माझा आहे, नंतर जय महाराष्ट्र वगैरे अशा सगळ्या चॅनल्सवरून त्यांच्या कवितांचं प्रसारण झालेलं आहे. विशेषत्वाने एका कवितेला संपूर्ण जगभरातून 1,35,00,000 व्ह्यूज मिळालेले आहेत. ही आपल्यासाठीच नव्हे एकूणच सगळ्यांसाठी अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे. गाव विलेज झालंय या एका सुंदरशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विष्णू थोरे या आपल्या मित्रासोबत वेगवेगळे कवितांचे कार्यक्रम सादर करत असतात. अनेक कार्यक्रम या निमित्ताने त्यांचे महाराष्ट्रावर झालेले आहेत आणि सोबतच एक शिवशाही ते लोकशाही या विषयावर संपूर्ण राज्यभरात त्यांनी व्याख्यानांचा दौरा केलेला आहे आणि आजही त्या विषयावर व्याख्यानांची मागणी होत आहे. वेगवेगळ्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित कवी म्हणून आजपर्यंत घोषविले आहे, सन्मानित केलेला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचा जो हास्यधारा नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या अनेक वेळा सहभाग झालेला आहे आणि त्यांच्या कवितांना भरभरून अशी दादही मिळालेली आहे. मित्र, कविता आणि बरंच काही हा विषय घेऊन ते आपल्यासमोर आलेले आहेत. या कवितेबद्दल सांगायचं म्हणजे ते आपल्या शेतीमातीच्या, आपल्या बालपणातल्या, ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या अनेक प्रसंगांवर कवितांची गुंफण करतील, ते ऐकतीलच. पण या कवितेबद्दल इंदू जोशी असं म्हणतात, सर, कविता ना तो बंदूक है ना मशीन गन, कविता ना तो बंदूक है ना मशीन गन, लेकिन तिलमिलाती है तब वो अंधेरे के आतताई आदमखोर मुखौटों को भून देती है. जब वो तिलमिलाती है तब वो अंधेरे के आतताई आदमखोर मुखौटों को भून देती है. मेरे हमदम मेरे दोस्त, मेरे हमदम मेरे दोस्त, कविता जब किसी के पक्ष में या किसी के खिलाफ, कविता जब किसी के पक्ष में या किसी के खिलाफ अपनी अस्मिता के साथ खड़ी होती है तब वह ईश्वर से भी बड़ी होती है, तब वह ईश्वर से भी बड़ी होती है. या सुंदरशा कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेण्यापूर्वी मी सरांचा हा थोडक्यात परिचय इथं थांबवतो आणि पुढील सूत्र मी साळुंके सरांकडे. आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक संदीप जगताप सरांचा सन्मान आपण करणार आहोत. तर मी त्याच्या आधी असं सांगू इच्छितो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब डॉक्टर BS पाटील सरांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सुरेशजी सोनवणे यांनी करावा अशी मी त्यांना
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कवी प्राध्यापक संदीप जगताप सरांचा सन्मान आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब डॉक्टर बी एस पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आजचे प्रमुख वक्ते माननीय कवी प्राध्यापक संदीप जगताप सरांना मी विनंती करतो की सरांनी आपल्या कविता आणि बरंच काही या विषयावर आपले मनोगत मांडावे. श्री छत्रपती शिवाजी वाचनालय साक्री आणि या वाचनालयाच्या शारदोत्सव व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आज माझ्याकडे गुंफण्याचं अवघड असं काम आलेलं आहे. खरं म्हणजे मी इथं आल्यानंतर नाही म्हटलं तरी गेल्या महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापासून महाराष्ट्राच्या बाहेर सातत्यानं फिरतोय, पण एवढ्या दबावात कधी चालू नव्हतं. आज पहिल्यांदा याचं कारण इथं वयानं जास्त असणारी आज सगळे तरुण माणसं माझ्या समोर बसली आणि या सगळ्या माणसांसमोर आपण काय बोलायचं. खरं म्हणजे त्यांचं जितकं वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, काम आहे, तेवढं माझं वय सुद्धा नाही आहे आणि या सगळ्यांसमोर मला बोलायचं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब, ज्यांचा खूप आग्रह होता, ज्या मागच्या वर्षी त्यांच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मी गेलो होतो, ते लव पवार सर, ज्यांनी मला आता फोन करून सांगितलं की जरा महत्त्वाच्या मीटिंग्स विद्यापीठात लागले आणि मी आता तिकडनं निघालो. साक्रीमध्ये यायचं म्हटलं की 2 जीवाभावाचे माझे मित्र आहेत. खरं म्हणजे त्यांच्या कविता, त्यांचा सगळा प्रवास बघत बघत मी लिहायला सुरुवात केली. एक म्हणजे खैरनार सर आहे आणि दुसरे समोर कुंवर सर बसलेले आहेत. की अशा माणसांनी आम्हाला समृद्ध केलेला आहे. अनेक वेळेस आपल्याच मातीतली माणसं आपल्याला माहीत नसतात. माझ्या गावामध्ये तसंच होतं की लोकांना विचारलं कोण संदीप जगताप आहे, तर लोक सांगतात असंच आहे. त्याच्यामुळे तो अनुभव सगळीकडेच असतो, पण आपल्या मातीला बाहेर जाऊन समृद्ध करणारी माणसं असतात. त्याच्यामध्ये खैरनार सर, कुंवर सरांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागेल. या विचारपीठावरती सर्वच मान्यवर बसलेले आहे. खरं म्हणजे त्यांच्या नावानं माझा परिचय अजून झालेला नाही, पण तो भविष्यामध्ये होईल. पण त्यांच्या बोलण्यातून मी आल्यापासून ऐकतोय की त्यांचं काम मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यांच्याकडे भूमी आहे की नाही मला माहीत नाही, पण भूमिका असणारी माणसं आहे आणि याची भूमिका असणारं विचारपीठ माझ्या समोर बसलेले आपण सर्व मान्यवर. मित्रांनो, आता 1-1.25 तास मी जो आपल्याशी संवाद साधणार आहे, खरं म्हणजे मी काय फार मोठा प्रोफेशनल वक्ता बिकता असं काही नाही आणि त्या भानगडीत मी कधी पडत नाही. पण जे काही जगताना आपल्या समोर आलं ते आपल्या समोर ठेवावं आणि ते कवितेतून व्यक्त करावं. कवितेतून व्यक्त व्हायला काही मर्यादा आहे आणि म्हणून ते भाषणातून, व्याख्यानातून पुढे जावं असा विचार माझ्या समोर आला आणि नंतर मी हा प्रवास सुरू केला. साधारणतः मागच्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातला असा कुठलाच जिल्हा राहिला नाही, कुठला तालुका राहिला नाही की जिथं मी गेलो नाही आणि शक्य दरवर्षी किमान 50 महाविद्यालयांमध्ये मी जात असतो. त्याच्यामध्ये किमान 40 महाविद्यालयाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचा पाहुणा असतो. आता मुलांशी कसं बोलावं, काय बोलावं हे शिक्षक असल्यामुळं मला समजलेलं आहे. पण इथं देखील आपण जरी वय झालेलं असलं तरी आपण काहीतरी वेगळ्या भूमिकेतून इथं ऐकायला आलेलो आहे आणि म्हणून खूप आधीच आपल्याकडे खूप टेन्शन्स आहे, आपल्याकडे अनेक प्रश्न आहे आणि ते प्रश्न अजून वाढवण्यासाठी मी आलेलो नाही. थोडासा आजचा दिवस चांगला जावा, इथून जाताना हसता हसता काहीतरी घेऊन जावा अशी भूमिका निश्चितपणे माझी आहे आणि तेच आपल्यासमोर मी ठेवणार आहे.
आता सगळ्यात महत्वाचं, खैरनार सरांनी माझा एक परिचय करून देताना असं सांगितलं की सर हे चळवळीतला कार्यकर्ता आहे. मागे काय झालं, गणपतराव देशमुख साहेबांचं महाविद्यालय सांगोल्याचं, आणि गणपतराव देशमुख साहेबांना आपण सगळे ओळखतो की साधारणतः 13 टर्म आमदार राहिलेला माणूस एसटीनं प्रवास करत होता. आणि त्यांच्या विद्यालयातून मला फोन आला आणि मला म्हटले की सर ही तारीख आहे का तुमच्याकडे, आम्हाला तुम्ही विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी आलं पाहिजे. आता गणपतराव देशमुख साहेबांच्या कॉलेजचा फोन म्हटल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे. मग तुम्ही म्हटलं चेक करतो, बघितलं तारीख रिकामी होती, म्हटलं येतो काही हरकत नाही सर. ते मला म्हटले सर थोडीशी अडचण आहे आमच्याकडे. मी म्हटलं इतक्या प्रामाणिक माणसाचं महाविद्यालय, पैशाची अडचण असेल, म्हटलं फक्त एसटीचे तिकीट द्या, बाकीचं तुम्ही काहीच विचार करू नका, मी येतो. ते म्हणे सर ती काहीच अडचण नाही. म्हटलं मग अडचण काय? ते म्हणे आमच्याकडे अडचण अशी आहे की पाहुणा येतो, नंतर माईक मुलांकडे जातो, पाहुणा जे 1.5 तास बोललेला असतो त्या कृपया सायलेंट करा. पाहुणा जे 1-1.5 तास बोलतो त्याच्यानंतर माईक मुलांकडे जातो, आणि मुलांकडे माईक गेला का मुलं पाहुण्याला प्रश्न विचारतात. पाहुणा जे कपडे घालून आलेला असतो तो कपडे फाडण्याचा कार्यक्रम असतो. ते म्हणजे त्याच्यामुळे आमच्याकडे चांगले वक्ते नाही म्हणतात. मी म्हटलं आपण तर त्याच लाईनीतले आहे, पाठीमागच्या, आपण काही पुढल्या लाईनीतले नाही. कसं तरी 55.56 मार्क पडले बीएला म्हणून बीएड करता, अशा लाईनीतला मी आहे. त्याच्यामुळे म्हटलं हे आपला अनुभव आहे. मी येतो, गेलो, चांगलं बोललो वगैरे सगळं झालं. बोलणं झालं, माईक समोरच्या मुलाकडे गेलाय का, पहिलाच प्रश्न. पोरानं मला प्रश्न विचारला, सर तुम्ही इतकी छान बोलताय, मी युट्यूबला तुमच्या कविता बघितल्या, इंस्टाग्रामला तर तुम्ही आमचे हिरो आहे, आणि आज पण किती भारी बोलले म्हणे. पण मग आम्हाला एक सांगा, या शेतकरी संघटनेत जायचा रिकामा धंदा कसा सुचला? मी म्हटलं बाळा, माझा पहिल्यापासून एका गोष्टीवर विश्वास आहे की तुम्ही लोकांसाठी काम करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तो म्हणे सर असं नाही सांगायचं, उदाहरणासह सांगा. मग मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना, आता आपण पण सगळे कॉलेजला होतो, अनेक शिक्षक आहे, आपण पोरांना किती पण ज्ञान पाजाळत असलो तरी आतला आपल्याला सगळं माहीत असतं. आपण किती ऍक्टिंग करत असतो चांगलं असण्याची, हे मला माहित आहे कारण मी पण शिक्षक आहे. तर म्हटलं आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मुलांना मुलींशी बोलायचं असेल आणि मुलींना मुलांशी बोलायचं असेल तर एकच माध्यम होतं, ते म्हणजे पत्र. तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू नाही म्हटले तर उद्या माझा चेहरा दिसणार नाही, हे ते अंडरलाईन करून करून लिहायचं आणि अख्ख्या कॉलेजला पत्र लिहून द्यायचं काम मी करायचो. म्हटलं सामाजिक कार्यकर्ता होतो ते. बरोबर, त्याचा काय संबंध आहे? म्हटलं अरे काय झालं, एक दिवस माझ्या एका मित्राला मी एक असं पत्र लिहून दिलं, ते इतकं मूर्ख निघाला, त्याने फक्त त्याच्या खाली त्याचं नाव टाकलं, पत्र पोरीला दिलं. पिंपळगावच्या स्टँडवर पोरीनं मला पकडलं, मला म्हटली वया दाखव, कारण तिला अंदाज होता एक कोणाचा उद्योग असा. मी म्हटलं वयाच आणल्या नाही. ते मला समोर पोलीस दिसतो का? म्हटलं आणल्या ना. मग तिनं वया घेतल्या, अक्षराला अक्षर मॅच केलं. आता मला पुढलं सगळं संकट कळत होतं की आता मुलीचं प्रकरण म्हटलं की लोकांमधले किती सामाजिक कार्यकर्ते जागे होतात, सगळे खाली उतरतील, तुडवतील. आता घरी जाऊन आईला काय थापा मारायच्या, गाल का सुजले, शर्ट का फाटलं, तोंड का फुटलं. म्हटलं हे सगळं संकट टाळायचं असेल तर हिच्या पाया पडल्याशिवाय पर्याय नाही. मग मी तिला म्हटलं असं कर, ते पत्र मीच लिहून दिलं, पण ते माझा मित्र मूर्ख निघाला. म्हटलं चूक झाली माझ्या आयुष्यात, मी परत अशी चूक करणार नाही. आपण रिडिंग रूम मध्ये जाऊ लायब्ररीच्या, तिथं कोणीच नसतं, तुला काय फटकावायचं तेवढं फटकाव, पण लोकांसमोर इज्जत घालू नको. ती म्हणे तू एकाच गोष्टीनं वाचू शकतोस. म्हटलं कसं काय? तिनं ते पत्र माझ्या हातात दिलं. मी म्हटलं फाडू का? म्हणजे नाही, तू एकाच गोष्टीनं वाचू शकतोस. म्हटलं काय करू, फाडू का? ती म्हणे नाही, तू एकाच गोष्टीनं वाचू शकतोस. अगं म्हटलं काय करायचं ते सांग. ते म्हणे त्याचं नाव फोडून तुझं टाक. साहेब तेव्हापासून माझा विश्वास आहे, लोकांसाठी काम करा. आता आपल्या वयाचा विचार करून हसायला घाबरू नका, नाही तर मग मी 80 वर्षाचा कसं हसायचं या जोकला. आपलं वय बी काही महत्वाचं नसतं. ही मराठी भाषेतली सूचकता आहे, ही कवितेतली सूचकता आहे. कविता सरळ बोलत नाही, साहित्य कथा सरळ बोलत नाही. आता माझ्यासमोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आमच्या कवितेची, आमच्या कथेची किंवा साहित्यिकांची आज समाजाला गरज काय? ही गरज जर आम्हाला कळली, जसं मी म्हटलं की लोकांकडे भूमी नसली तर चालेल, पण भूमिका असली पाहिजे. आणि आज लोकांनी जमिनी गोळा केल्या, भूमी गोळा केल्या, भूमिका हरवलेल्या आहे. अशा काळामध्ये आणि विचारवंतांची काय जबाबदारी आहे? तर मला असं वाटतं ती 3 ठिकाणी जबाबदारी आहे.
पहिलं म्हणजे देशाची वैचारिक अवस्था प्रचंड खाली आली, ती पुनर्जीवित झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, ते व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तिसरा प्रश्न आहे की आमचं सांस्कृतिक सगळे गुरु ढासळलेले, हे सांस्कृतिक गुरु उभी करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे. मला 7वीला असतानाच एक प्रसंग आठवतो. आता मी 7वीला होतो तेव्हा पहिल्यांदा घरात टीव्ही आली होती आणि टीव्हीवर एक नवीन जाहिरात सुरू झाली होती फेअर अँड लवलीची. आणि 7वीचं वय कसं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, थोडं थोडं कळायला लागलेलं असतं आणि बरंच कळत नसतं, पण कळायला सुरुवात झालेली असते. आता मी जेव्हा 7वीला होतो तेव्हा ती घरात टीव्हीत आली होती फेअर अँड लवलीची, ती जाहिरात सुरू झाली होती. पहिल्या आठवड्यात असा, दुसऱ्या आठवड्यात असा, तिसऱ्या आठवड्यात असा, 7व्या आठवड्यात एकदम ऐश्वर्यासारखा. लग्नापर्यंत वापरून पाहिली फेअर अँड लवली, काही फरक पडला नाही. कंपनी सुधारली, मी आहे तसाच राहिला. लग्न झालं, फेअर अँड लवली बंद केली. पण आता ते वय कसं होतं, पहिला फेअर अँड लवलीचा थर लावला, वरून पावडरचा थर लावला, पाठीला दफ्तर लावला, आरशाभोवती 2-4 प्रदक्षिणा घातल्या, सगळ्या अँगलला चेक केला, मी कसा कुठल्या अँगलला कसा दिसतो, या अँगलला कसा दिसतो, सगळी तयारी करून शाळेत जायच्या तयारीत होतो. तेवढ्यात आई मला म्हटली की शेजारच्या विहिरीवरून हंडा भरून पाणी आणायचं आहे, पाणी आणून टाक. आता विचार करा, इतका मेकअप, इतके अँगल चेक, आता काय करायचं. पण आईच्या समोर बोलण्याची तेव्हाही हिंमत नव्हती, आजही हिंमत नाही. मी प्रदेशाध्यक्ष आहे, मी प्राध्यापक आहे, मी वक्ता आहे, मी चांगला शेतकरी आहे हाडाचा, आजही शेती करतो, द्राक्षाची शेती माझ्याकडे, मी शेतकरी आहे. पण माझ्या घरात आई वडील राहत नाही. इतका महान माणूस मी आहे. माझ्या घरात आई वडील राहत नाही, कारण मी आई वडिलांच्या घरात राहतो. काही टिंगूजी मला भेटतात आणि म्हणतात मम्मी पप्पात माझ्यात, असे गाल जोडावे वाटतात. आपण आई वडिलांपेक्षा कधी मोठं होतो का? आपण शिक्षकांपेक्षा कधी मोठं होतो का? नाही. आईच्या समोर बोलण्याची तेव्हाही हिंमत नव्हती, आजही हिंमत नाही. मी हातामध्ये एक हंडा घेतला, आईने तिच्या हातात 2 हंडे घेतले, शेजारच्या विहिरीवरती गेलो, आईनं पाणी शेंदून काढलं, 3ही हंडे भरले. मला म्हटली तुझ्या डोक्यावर हंडा उचलून देते. आता मला रागच आला होता, मी थोडा फुगलोच होतो. तिला म्हटलं तुझे घे, मी येतो पाठीमागून. तिनं माझ्याकडे पाहिले, जरा फुगेलच दिसतात. आईने तिच्या 2ही हंडे उचलले, घेऊन आली. माझ्या वाट्याला जो हंडा होता तो मी थोडासा रिकामा केला, राग असल्यामुळं डोक्यावर घेतला, पुढं पाय दिला का पाय आपटत निघालो होतो, पुढं पाय दिला का मागून पाणी पडायचं, थांबलं का पुढून पडायचं. जेव्हा मी घरापर्यंत गेलो तेव्हा फेअर अँड लवली पायापर्यंत गेली होती, पावडर कुठे गेली कळलीच नाही. आईने तिचे 2ही हंडे उतरून ठेवले आणि माझ्या डोक्यावरचा हंडा उतरून घेण्यासाठी आई दरवाजात आली. माझी आई एकही दिवस शाळेत गेलेली नाही. तिचा वयाचा 60 वर्षाचा दाखला काढायचा होता त्या एसटीच्या तिकिटांसाठी, तो सुद्धा सापडला नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, आई ही माझ्या आईसारखी अडाणी असू द्या, नाही ते इतर बसलेल्या शिक्षकांसारखे PhD होल्डर प्राध्यापिका असू द्या, आई हेच ज्ञानाचं पहिलं विद्यापीठ असतं. कारण माझ्या अडाणी आईनं माझ्याकडे पाहिलं याने काय केलं. त्या दिवशी आई एक वाक्य बोलली, ज्या वाक्यानं माझं आयुष्य बदललं. भावानो, कधीहीच पिंपळगाव बसवंत शेजारी 6 किलोमीटरवरती चिंचखेड नावाचं दिंडोरी तालुक्यातलं शेवटचं गाव आहे आणि त्या गावातल्या वस्तीवरती शेतामध्ये माझं घर आहे. माझ्या घरी कधीही माझं घर आजही साधं पत्र्याचं, विटांना आजही प्लॅस्टर नाही, इतकं साधं घर आहे. पण त्या घरामध्ये आईच्या त्या वाक्यामुळे जर किंमत काढली आजच्या किमतीमध्ये, तर या लायब्ररी एवढे पुस्तकं माझ्या घरात आहे, विकत घेतलेले आहे. किमान 5 लाखापासून 8 लाखाची पुस्तकं माझ्या घरात आहे. कारण मला आई त्या दिवशी एक वाक्य बोलली, ज्या वाक्यानं माझं आयुष्य बदललं. मी मगच सरांना सांगत होतो का 7वीला असताना 2 पोलीस केस, 10वीला असताना पोलिसांनी उचलून दिलं होतं. माझ्या विद्यार्थ्याला सांगत होतो की तू ज्या वर्गात शिकतो त्या वर्गातला मी 15 दिवसाचा विद्यार्थी आहे. 16व्या दिवशी मला याच कॉलेजनं दाखला देऊन बाहेर काढलं होतं. पण मला बदलवलं कोणी, कारण तेव्हा मला अरुंगवळीची शाखा काढायची होती, मला डॉन व्हायचं होतं. मला जर पुस्तकं सापडले नसते, मला कविता सापडली नसती, तर एन्काउंटर मध्ये मी कधीच गेलो असतो. कारण मला त्या दिवशी आई एक वाक्य बोलली, ज्या वाक्यानं माझं आयुष्य बदललं. ते वाक्य असं होतं, आई म्हटली डोक्यावरचा हंडा कधीच रिकामा नको, जो हंडा रिकामा असतो तो डचमळतो, जो भरलेला आहे तो डचमळत नाही. आपल्या डोक्यावरचे हंडे भरलेले असले पाहिजे, याच्यासाठी आज विचारवंतांनी, साहित्यिकांनी आणि कवींनी काम करणं गरजेचं आहे. आज आमच्या भूमिका काय? खरं म्हणजे आपल्याकडे समाजामध्ये मला अनेक वेळेस डचमळणारे हंडे जास्त दिसतात. आता मी 11वी 12वीला शिकवणारा गरीब शिक्षक आहे.
म्हणजे मी फार प्रोफेशनल मास्तर नाही, म्हणजे एकदम कोट बीट असं. इथे पण 4 वेळेस कुवर सराला बाहेर घेऊन गेलो. कर्नल सरांना म्हटलं सर घालू का कोट, म्हणलं गुदमरतं त्या कोटमध्ये. पण मग पुन्हा दुसरा प्रश्न असा की लोकांना वाटलं पाहिजे हा वक्ता आहे. अशा दोन्ही याच्यात शेवटी ठरवलं की शर्ट घाला, चला प्रश्न मिळतो. आजही त्या 11वी 12वीला शिकवणारा शेतामातीतला एक साधा शिक्षक आहे. पण तुम्हाला माहिती का 11वीला जेव्हा पहिल्यांदा पोरं येतात कॉलेजला आमच्याकडे, ती पोरं लई भारी असतात. म्हणजे 10वीचे पेपर झाले की पिक्चर बघतात आणि पिक्चर मध्ये हिरो इकडून चालतो, हिरोईन तिकडून येते, गॅलरीमध्ये कुठेतरी धक्का लागतो, पुस्तकं पडतात, हिरो उचलून देतो, दोघे एकमेकाकडे बघतात, जमतं. मग तिचा बाप आडवा येतो, नाही तर त्याचा बाप आडवा येतो. हिंदी पिक्चरवाल्यांनी बापांना दुसरे धंदेच ठेवले नाही, फक्त आडवं जायचं. आणि हे सगळं पाहून पाहून हे पोरं आमच्या कॉलेजला आलेले असतात. पहिल्या दिवशी लेक्चर घ्यायचं म्हणजे शिक्षकांनी हेल्मेट घालूनच जायचं असतं. आणि माझ्या कॉलेजला हे काम मी प्रामाणिकपणे करतो. एक दिवस मी पहिल्यांदा 11वीच्या वर्गात गेलो. एका पोराच्या शर्टचे 3 बटन उघडे होते. मी शक्यतो मुलांचा वर्गात कधीच अपमान करत नाही. मी त्याला उभं केलं आणि म्हटलं बाळा हे शर्टचे बटन लावण्यासाठी असतात, तेवढे लावलं तर बरं होईल. तो म्हणे सर नीट बोलायचं नाही. म्हटलं काय, पण नीट बोलायचं. म्हटलं काय रे बाळा, म्हणे सर तुम्ही मला ओळखत नाही. म्हटलं अरे आज पहिलाच दिवस आहे, कसं काय ओळखणार. तर म्हणे सर मला जाऊ द्या, पण माझ्या पप्पाला तर ओळखत असा. म्हटलं तुझ्या पप्पाचं नाव सांग. मग त्याने त्याच्या पप्पाचं नाव सांगितलं. आता मी गेले 20 वर्षापासून समाजकारण, राजकारण, साहित्य सगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्या इकडे आमच्याच एका शेजारच्या गावामध्ये ग्रामपंचायतीला 3 वेळेस उभं राहून पडलेल्या एका जागतिक नेत्याचं पोरगं होतं. काही महान लोक असतात, अशा एक महान नेत्याचा मुलगा होता. त्याला म्हटलं बस खाली, तुझा दोषच नाही. मग त्या दिवशी मी काहीच बोललो नाही. दुसऱ्या दिवशी हातात खडून इला, एक गोल काढला. पोरांना म्हटलं बाळांनो, आपले आदरणीय पंतप्रधान ज्यावेळेस या देशाचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हा ते एक वाक्य बोलायचे की मेरे 125 करोड देशवासी हो. आता आपण किती कोटी झालो, चीनच्या बोकांडीत बसून आपण पुढे गेलो. देश आगे बढ़ रहा है. बाकी कशात जावं न जावं, पण आपण चीनला टाकून मागे टाकून पुढे गेलो. म्हटलं ते 145 कोटी लोक. पोरांना विचारलं, म्हटलं बाळा पृथ्वीचा गोल तुम्ही पाहिलाय का. मुलांनी म्हटले बघितले सर, आम्हाला 7वी 8वीला असताना आमच्या मॅडम जॉग्राफीच्या घेऊन यायच्या आणि तो गोल आम्हाला वर्गात दाखवायचे. म्हटलं तो गोल फुटबॉलाच्या आकाराचा असतो. ते म्हणे बरोबर आहे. मग मी त्या आकाराचा एक गोल काढला आणि मी म्हटलं बाळांनो मला सांगा, ज्याला आदरणीय पंतप्रधान म्हणतात मेरे 125 करोड देशवासी हो, त्या 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या, 125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताला पृथ्वीच्या गोलावर जागा किती. पोरांना म्हटलं हात करून दाखवा. पोरांनी सांगितलं सर एवढी जागा आहे. मी म्हटलं 11 ते 13 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राला जागा किती. पोरं म्हटले सर एवढी. मग मी तेवढी काढली. मी म्हटलं आपल्या नाशिक जिल्ह्याला जागा किती. पोरं म्हणे खडू टेकवा. मी खडू टेकवला. मी म्हटलं आपल्या दिंडोरी तालुक्याला जागा किती. पोरं म्हणे खडू रावले पेन्सिल देतो, पेन्सिल टेकवा. मग मी पेन्सिल टेकवली. मी म्हटलं आपल्या दिंडोरी गावाला जागा किती. पोरं म्हणे विचारच करू नका. म्हटलं मग याचे 5.5 फूट पप्पा कुठं दाखवायचे. जगाच्या नकाशावरती टिंब द्यावा एवढी सुद्धा तुमची माझी पात्रता आहे का. तो कशाचा गर्व करायचा, कशाने छाती पुढे ताणून चालायची. मी मुलांना नेहमी एक वाक्य सांगत असतो की ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की जगामधला सगळ्यात हुशार मी आहे, मुलींना वाटेल सगळ्यात सुंदर मी आहे, आमच्यासारख्या एखाद्याला वाटेल की सगळ्यात कर्तृत्ववान मी आहे, आमच्यासारख्या एखाद्या कवीला वाटेल का सगळ्यात प्रसिद्ध मी आहे, माझ्यासारखा जगात दुसरा कोणी नाही, त्या दिवशी समजून घ्यायचं आपल्या डोक्यात फरक पडायला सुरुवात झाली. मेंदू उजव्या नाही तर डाव्या बाजूला सरकला, कारण जगात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही असं म्हणणं हे गर्विष्ठपणाचं आहे. आणि ज्यांच्यामध्ये गर्वाचा फुगा भरलेला आहे ते जगातलं कुठलंही ज्ञान घेऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिली जबाबदारी आपली अशी असते की आपल्या मधल्या मीपणाला टाचणी लावली पाहिजे आणि ती टाचणी लावण्याचं काम साहित्यिकांनी, विचारवंतांनी केलं पाहिजे. आज आमच्या वैचारिक अवस्था कुठे आहे. आणि मग स्वतःबद्दल अभिमान असणं वाईट नाही, पण गर्व असणं वाईट आहे. ही एक पुसटशी अशी आहे. तुम्हाला आपलं एडिसनचं उदाहरण सगळ्यांना माहित असेल की किती सकारात्मक असलं पाहिजे माणसानं. एडिसननं बल्बचा शोध लावला, आपण अनेकदा ऐकलं असं, पण फक्त तेवढं सांगून मी पुढे जातो. एडिसननं जेव्हा बल्बचा शोध लावला तेव्हा त्याच्यामध्ये एक न्यूट्रल गॅस वापरायचा होता, निष्क्रिय वायू वापरायचा होता. आणि एडिसननं काहीतरी 30-35 वायूंची मिश्रणं केली होती.
पण ती मिश्रण यशस्वी झाली नव्हती. काही 15 मिनिट चालायचे, 10 मिनिट चालायचे, बल्ब फुटायचे, टिकत नव्हते. पत्रकारांना सवयच असते असं काही चुकीचं झालेलं आहे का पाहायची. पत्रकारांना त्याच्यात इंटरेस्ट असतो. एका पत्रकाराने विचारलं एडिसनला जाऊन की साहेब तुम्ही 35 प्रयोग केले, तुमचे 35 प्रयोग अयशस्वी झाले, तुम्हाला त्याचं दुःख वाटत नाही की बल्ब मधला वायू तुम्हाला सापडता आला नाही? आम्ही ऐकलंय की तुमचे 35 प्रयोग काय झाले, अयशस्वी झाले. त्यावेळी एडिसननं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. एडिसन म्हटलं, बाळा तुला कोणी सांगितलं की माझे 35 प्रयोग वाया गेले? उलट मी 35 वायूची अशी मिश्रण शोधून काढले की जी बल्ब मध्ये चालत नाही. ही आयुष्यातली पॉझिटिव्हिटी, ही आयुष्यातली सकारात्मकता आज आमच्या विद्यार्थ्यांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आता खरं म्हणजे आपण का जगतोय, कशासाठी जगतोय हे पण आपल्याला कळत नाही. मला खलील मोमीन सरांनी एकदा सावनाच्या पायऱ्यांवर बसून एक वाक्य सांगितलं जे गेल्या 15-20 वर्ष मी कुंवर सर महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर हातामध्ये अनेक वेळेस बेळगावच्या परिसरात गेलो, इकडं बडोद्याला जाऊन आलो, अनेक जिथं जाईल तिथं सांगतो. मला खलील मोमीन सरांनी शिकवलेली आयुष्यातली फार सुंदर गोष्ट आहे. खलील मोमीन सर मला असं म्हटले की संदीप आयुष्य म्हणजे काय असतं. ते म्हणे की एका कागदावर 2 शब्द लिही. पहिला शब्द जन्म, दुसरा शब्द मृत्यू. या 2 शब्दांमधली रिकामी जागा म्हणजे तुमचं आयुष्य. जे जन्म शब्दापासून सुरू होतं आणि मृत्यू शब्दाजवळ संपतं. या विश्वामधली एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट निर्माण होते ती गोष्ट नष्ट होते. आपण निर्माण झालो याचा अर्थ नष्ट होणार आहे. ही पृथ्वी निर्माण झाली याचा अर्थ नष्ट होणार आहे. सूर्य निर्माण झाला याचा अर्थ नष्ट होणार आहे. फक्त त्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो. आपला प्रवास हा जन्मातून मृत्यूकडे चाललेला असतो. आता काही लोकांना जीवन म्हणजे काय हे पण कळत नाही. मी माझ्या मुलांना बाकीचं पुस्तक राहील बाजूला, पण मी त्यांना जगणं शिकवत असतो. मी मुलांना नेहमी एक गोष्ट सांगतो की बाळांनो आपलं आयुष्य सरासरी किती वर्षाचं आहे? तर मला सांगतात सर 60 वर्षाचं. या देशातलं सरासरी आयुर्मान 60 वर्षाचं आहे. मग मी म्हणतो त्यातले 30 वजा करा. कसले 30? आता प्रत्येकाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन आहे, पण माझं कॅल्क्युलेशन आहे का संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7 झोपण्याचे. तो कालखंड आपला कसला आहे? विश्रांती. मला माहिती आहे का 1 वाजेपर्यंत रील बघतात, पण आम्ही समजतो की संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7 काही कामाचे नाही, विश्रांतीचे आहे. म्हणजे 60 वर्षाचे किती शिल्लक राहिले? 30. काही महान लोक दिवसा सुद्धा झोपतात. 60 मधले किती झोपा काढतात असं पण 30. आणि काही काय करतात? दिवसा पण झोपतात. मला दिवसा जर झोपलेला दिसला तर उशी घ्यावं तसाच दाबून टाकावा असं वाटतं. कारण तो असा पण किती वर्ष झोपतोय? 30. पण 30 मधले उरलेले 30 मधले तू झोपत असत तर इथं काय झोपा काढायला आला का? आलाच नसता तर बरा झाला असताना. कशाला रेशन कार्ड मध्ये नाव, कशाला लाईन, कशाला 1500 रुपये, सगळे गोंधळच. केवायसी करा, नवऱ्याकडे गाडी आहे की नाही तपासा. आता खाली किती राहिले आपले? 30. 30 मधले परत पहिले 5 शेवटचे 5 मायनस करा. पहिल्या 5ला मम्मी म्हणते बाळा ही किचन आहे, बाथरूम तिकडे आहे, नाही तर पिठात मीठ टाकायची गरज नाही, पाणी तर अजिबात नाही. बरोबर आहे की नाही? आणि शेवटच्या 5ला आपण खिडक्याच दोपटात असतो, नातू येतो बाबा यू टर्न मारा, दरवाजा तिकडे आहे. किती वर्ष जगतो आपण? हे 20 वर्ष कसं जगावं हे ज्यांना ज्यांना कळलं ना त्यांची नावं इतिहासात लिहिली नाही गेली, त्यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला. भगतसिंगाचं आयुष्य 27 वर्षाचं, छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य 31 वर्षाचं, डॉक्टर बाबासाहेबांना 65 वर्ष, जगद्गुरु संत तुकोबारायांना 40 वर्ष. या लोकांना कशासाठी जगायचं हे कळलं होतं, म्हणून त्यांचं नाव केवळ इतिहासात लिहिलं गेलं नाही तर त्यांच्या नावानं इतिहास लिहिला गेला. आज आपण कशासाठी जगायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपले उद्दिष्ट काय हे आपण मुलांना सांगू शकलो नाही. लक्षात घ्या, इथं सगळी वडीलधारी मंडळी. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता मागच्या वर्षी 12वीचा निकाल लागला माझा. असंच युवराज सारखा, हा युवराज भोसले माझा 12वीचा विद्यार्थी, पण फार सुंदर वक्ता आहे, फार शिवाजी महाराजांवर छान बोलतो. असाच एक मुलगा आला माझ्याकडे. मला म्हटलं सर 12वी कॉमर्सला 85% मार्क्स मिळाले. मी म्हटलं बाळा अभिनंदन. तो म्हटलं सर त्याच्यासाठी नाही आलो. म्हटलं मग कशासाठी आला? सर 12वी कॉमर्सला 85% मार्क्स मिळाले, आता पुढे काय करू? काय प्रश्न होता त्याचा? पुढे काय करू? मी म्हटलं 4थ्या मजल्यावर जाऊन उडी मार. कारण 12वी कॉमर्सला 85% मार्क्स मिळाल्यानंतर आयुष्यात तुला काय व्हायचं हे जर तुला ठरवता आलं नसेल तर तू पास झाला, पण माझ्यासह सगळी शिक्षण व्यवस्था नापास झाली.
मुलांना मी एक सांगत असतो की तुम्ही रस्त्यावरती उभे राहा, आमच्या कॉलेजच्या बाहेर या उभे राहा आणि तिथं रिक्षावाल्याला थांबवर विचारा का काका मी नाशिकला जाऊ की इकडे चांदवडला जाऊ. रिक्षावाला काय म्हणणार तुम्हाला? किती महान माणसाची भेट झाली. मुलांना मी एक विचारतो, मुलांना एक सांगत असतो, तुम्ही लोकांना गाव विचारला पाहिजे की रस्ता विचारला पाहिजे. प्रॉब्लेम बघा अजून पण आपल्याला, आपण प्रॉब्लेम मध्ये आहे. मुलांनी आपल्याला गाव विचारलं पाहिजे का रस्ता विचारला पाहिजे? त्र्यंबकेश्वर मध्ये एक गाव आहे सावरपाडा नावाचं. आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक गाव आहे सावरपाडा नावाचं. भोसला मिलिटरीला ती मुलगी 11वीला ऍडमिशन घेते नाशिकच्या. तिची बस तिच्या गावापासून 15 किलोमीटरवर उभी राहते स्टॉप आणि तिथून नंतर नाशिक जाते. पहिल्या दिवशी तिनं पाहिलं सकाळी 6 वाजता बस आहे, 7 वाजता कॉलेजला पोहोचू. आता 6 वाजेची बस 15 किलोमीटर पायी जाऊन पकडायची. पोरीनं 3 वाजता निघाली, पायी पायी गेली, पोहोचली नाही, बस निघून गेली. दुसऱ्या दिवशी 2:30 वाजता उठून पाहिलं, जाऊन पाहिलं, शक्य नाही. रात्रीचे 2 वाजता निघावं लागेल तेव्हाच आपण बस पकडू शकतो हे त्याच्या लक्षात आलं. मग 2 वाजता निघायचं, 1 वाजता उठायचं, झोपायचं कधी? पोरीनं विचार केला ही बस पकडायची असेल तर मला पळत जावं लागेल. मग तिनं दुसऱ्या दिवशी प्रयोग केला, 4 वाजता पळत जाऊन बस पकडून पाहिली, बस सापडली. ती पोरगी रोज पळायला लागली, 15 किलोमीटर पळत जाऊन बस पकडायला लागली, शाळेत जायला लागली. एक दिवस तिथं सिंग नावाचे एक शिक्षक आहे, त्यांनी सांगितलं की मुंबई मॅरेथॉन नावाची एक स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये 30-40 किलोमीटर पळायचं असतं. कोण कोण मुली सहभागी होणार, कोण कोण मुलं सहभागी होणार. या खेड्यामधल्या आदिवासी पाड्यातल्या पोरीनं विचार केला रोज 15 किलोमीटर तर पळतच येते, भाग घेऊन पाहू. त्या पोरीनं भाग घेतला आणि पहिल्याच याच्यात मुंबई मॅरेथॉन जिंकली. त्याच्यानंतर ती भारतामध्ये तिरंगा ध्वज घेऊन भारताचा आशियन गेमला गेली, तिथं चॅम्पियन झाली. नंतर ती ऑलिम्पिकला आपल्या संघाचं देशाचं नेतृत्व केलं. तिचं नाव कविता राऊत असं आहे. कविता राऊतला स्वतःला कळलं माझं गाव कोणतं आहे, मला त्या गावाचा रस्ता विचारायचा आहे. आज आम्हाला गाव कोणतं हेच आम्हाला सापडत नाही. आज आमची परिस्थिती वैचारिकता हरवली की आम्ही आमचं आयुष्य कशासाठी जगतो. अजून एक निसर्गाचा नियम, आपण सगळी वडीलधारी माणसं म्हणून थोडे जडजड सांगतो आहे की ह्या विश्वाची निर्मिती, या विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही सहेतुक झालेली आहे, अहेतुक झालेली नाही. म्हणजे काय? म्हणजे डोंगर निर्माण झाला असेल तर त्याचं काम आहे का ढगांना आडव पाऊस पडू दे. पाणी निर्माण झालं असेल तर त्याचं काम आहे तो कोणाचे तरी तृष्णा भागावं. माती निर्माण झाली असेल तर तिचं काम आहे की काहीतरी निर्मिती कर. बरोबर आहे? प्रत्येक गोष्टीची निर्मिती काहीतरी हेतून झाली. तसं तुमचा माझा जन्म सुद्धा काहीतरी हेतून झालेला आहे आणि तो हेतू काय हे आम्हाला सापडला तर आमच्या जगण्याचा प्रवास सुंदर सुरू होतो असं मला वाटतं. आणि म्हणून ती वैचारिकता, ती समज निर्माण करणं हे विचारवंतांचं, शिक्षकांचं, कलावंतांचं, कवी लेखकांची जबाबदारी असं मला वाटतं. पण अलीकडे आपण ते सगळं हरवून बसलेलो आहे. आता हे विचारवंत खरंच विचारवंत आहे की हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. आता याच्यामधले अडथळे काय याच्यावर मी ते आता बोलत नाही. पुण्यामध्ये माझं एक व्याख्यान झालं, खाली उतरत होतो, माझा पुण्यातला एक मित्र भेटला. माझा बीएड पुण्यात झाला अरणेश्वरला. माझा बीएडचा सगळा खर्च कवी विठ्ठल वाघ, काळ्या मातीत मातीत ती पण चालतं, होमू शिंदे आई एक नाव असतं, घरातले घरात गजबजलेलं गाव असतं, त्यांनी, तिसरे कवी रामदास फुटाणे, चौथे प्रशांत मोरे आणि सुरेश शिंदे या 5 जणांनी केला. जर त्यांनी माझा बीएडचा खर्च केला नसता तर मी इथं आलो नसतो. त्यांनी माझा खर्च केला, बीएडला मला पुण्यात नेला, माझा सगळा खर्च केला. त्याची एक मोठी स्टोरी ती मी नंतर कधीतरी सांगेल. पण तिथं माझा एक लायब्ररीमध्ये एक अभ्यास करायला माझा एक मित्र होता, तो आता तिथं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो मला म्हटलं तू घरीच चाल म्हणे, उद्याची रजा टाक. म्हटलं का? म्हणे तुझ्या वहिनीला, तू जेव्हा टीव्हीवर दिसतो, तुझ्या जेव्हा कविता येतात तुझ्या वहिनीला मी सांगत असतो हा माझा मित्र आहे आणि तुझी वहिनी म्हणते थापा मारत जाऊ नका. ते एकदा तिला कळू दे की तू खरंच मित्र आहे. म्हटलं चल बाबा आता तुझा लयच अडचणीचा प्रश्न आहे, मिटावला पाहिजे. मग मी घरी गेलो. घरी गेल्या गेल्या वहिनी मला म्हटलं खूप चांगल्या मुहूर्तावर आले. काय म्हटले? आता मी देवाला मानणारा माणूस आहे बरं का. आता लय मोठा प्रॉब्लेम विचारवंतांमध्ये. एक तर देवाला मानणारा म्हटलं तर नेहमी लोक म्हणतात ती काही कामाचं नाही, आणि देव मानणार नाही म्हटलं तर काही उठूनच जातात. आता मग मला तर अनेक जण प्रश्न विचारतात, तुम्ही तर पुरोगामी विचाराचं बोलतात, तुम्ही परिवर्तनाचा विचार बोलतात, तुम्ही नेमकं देव कसा मानतात?
त्यामुळे मी म्हटलं महात्मा फुलेंनी सांगितलं निर्मिक, सगळ्या विश्वाचा निर्माता कोणीतरी एक आहे. त्याला महात्मा फुले निर्मिक असं म्हटलं. त्याला शिर्डीच्या साईबाबांनी सबका मालिक एक असं म्हटलं. मग लोक म्हणतात तुमचा देव कोणता आहे? म्हटलं माझा देव एकदम साधा आहे. हिरव्या होणाऱ्या मातीचा, हिरव्या होणाऱ्या मातीचा, पेरणाऱ्या हातांचा, हिरव्या होणाऱ्या मातीचा, पेरणाऱ्या हातांचा, पाणी देणाऱ्या ढगांचा एकच असतो रंग, तोच आमचा पांडुरंग. आमचा पांडुरंग कोणता आहे? तर तो प्रामाणिकपणे कापड कष्ट करणारा माणूस हाच आमचा पांडुरंग आहे. असा मानणारा मी माणूस आहे. मी देवाला मानतो, पण मधल्या गोष्टींना अजिबात नाही. आता मी कसा मानणारा माणूस आहे? मी मुलांना सांगितलं की उद्या परवा 500 रुपये आपल्या परीक्षेची फी घेऊन या. तर मुलांनी मग घरी जाताना मुलं काही अगरबत्ती नेत नाही, थोडस ते काय व्हायला ते गुलाल वगैरे नेत नाही, काड्याची पेटी नेत नाही, एक नारळ नेत नाही, घरी जात नाही आणि पोरं आई वडिलांना असे उभे करत नाही आणि दोघांना मिळून एक हार घालत नाही, अगरबत्ती फिरवत नाही, नारळ फोडत नाही, मम्मी पप्पा प्रसन्न व्हा 500 रुपये द्या असं म्हणत नाही. मुलं थेट आपल्या आई वडिलांना काहीतरी मागू शकता की नाही? तसं आपण देवाकडे थेट मागू शकतो. खरं मागू नये या मताचा मी आहे, पण मागायचं असेल तर थेट मागितलं पाहिजे अशा मताचा देव मानणारा माणूस आहे. घरी गेलो, वहिनी म्हटलं खूप चांगल्या मुहूर्तावर आली. म्हटलं कसला मुहूर्त? तर आपल्याकडे कुठले तरी गुरुवार असतात बघा. कोणते? मार्गशीर्ष 5 ना, आणि शेवटच्या दिवशी निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो. 1 रुपया, 1 केळी, 1 गंडिळा, 1 केळा, 1 पुस्तक, लयच भारी असतं ते आपल्या. आणि वहिनीकडे तेच होता. म्हटलं आता पुण्यामधले लोक इतके भारी असतात, एक तर ते नेहमी म्हणतात पुढल्या वेळेस आलं का जेवण करून जायचं, तसं जायचं नाही. म्हटलं पहिल्यांदाच म्हटलं यावेळेस जेवण करून जाय, टाळू नका. म्हणून मी गपचूप जेवण करून घेतलं. वहिनीच्या त्या मैत्रिणी निघून गेल्या. वहिनीच्या त्या सगळी निघून गेल्यावर मी वहिनीनं म्हटलं वहिनी मला एक काही प्रश्न विचारायचे. ते म्हणे विचारा ना. वहिनी लयच आनंद झाला. म्हटलं वहिनी काय सुंदर फ्लॅट घेतलाय म्हटलं तुम्ही, 1-1.5 कोटीचा असेल नाही? नाही म्हणे कंपनीचा आहे त्यांच्या. म्हटलं माझ्या मित्राला 50-60 हजार रुपये महिन्याचा पगार असेल, आता मास्तर म्हणून किती विचार करणार? त्यामुळे इज्जत काढता का मित्राची? म्हटलं काय? ते म्हणे 42 लाखाचं पॅकेज आहे. वर्षाचं पॅकेज किती? 42 लाखाचं. मी म्हटलं फ्लॅट कंपनीचा? हो. म्हटलं फर्निचर तर लयच महागडं दिसतं, आमच्याकडे पलंग टाकेल राहतो, पुढं काय गुंजतच नाही. तुमचं लयच सिस्टमॅटिक एकदम 5 स्टार हॉटेलला आल्यासारखं वाटतं. कंपनीचं आहे. म्हटलं ते खायला बरेच ड्राय फ्रुट्स वगैरे आणले होते, खूप महागडे, एवढा खर्च कंपनीचा. म्हटलं आमच्याकडे निंदायला माणूस नाही, तुम्हाला स्वयंपाक करायला माणूस दिसतोय, कंपनीचा आहे. मग मी वहिनीकडे पाहिलं. त्यामुळे मी त्यांचीच, मी काही कंपनीची नाही. मग मी वहिनीला विचारलं वहिनी मला एक सांगा, तुमचं जमलं कुठं? धक्का कुठं लागला, पुस्तकं कुठं पडले, डोळ्यात कधी बघितलं? ते म्हणे असं काहीच झालं नाही. म्हटलं मग? म्हणे काही नाही, त्यांचं इंजिनिअरिंग झालं होतं, माझं MSc झालं होतं, मी नेटसेटची तयारी करत होते, PhDचं रजिस्ट्रेशन होतं. त्यांना एक सायन्स फॅकल्टीची शिकलेली मुलगी हवी होती. आमच्या काही पाहुण्यांनी मध्यस्थी केली, जमलं, बाकी काही नाही. म्हटलं वहिनी मला एक सांगा, माझा 42 लाखाचा पॅकेजवाला मित्र तुम्हाला नवरा म्हणून मिळाला, तुम्ही जर एकही वर्ग शिकल्या नसते, तुम्ही शाळेत गेल्या नसत्या आणि खूप ऐश्वर्यापेक्षा भारी असते दिसायला, तरी माझ्या मित्राला तुम्हाला बायको म्हणून स्वीकारलं असतं का? त्यामुळे नाही. म्हटलं वहिनी मग तुमच्या वाट्याला एक भाग्य यावं म्हणून 100-150 वर्षापूर्वी आमची एक आई हातामध्ये एक पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची. त्या पिशवीमध्ये एक साडी असायची, त्या काळातलं नऊवार पातळ असायचं. ती रस्त्याला चालायची तेव्हा लोक अंगावरती घाण फेकायचे, शेण टाकायचे. ही शाळेमध्ये जायची, त्या ज्या वर्गामध्ये मुलं मुली नाही त्या वर्गामध्ये जाऊन खराब झालेलं नऊवार पातळ साडी बदलायची, नंतर या मुलींना शिकवायची. ती इथं जन्मालाच आली नसती तर तुमच्या वाट्याला एक भाग्य आलं असतं का? काय नाव आहे तिचं? मी शिकलेल्या सगळ्या महिलांना विचारत असतो, पण इथं विचारण्याची हिंमत करणार नाही की तुम्ही किती स्त्रियांनी सावित्रीचं चरित्र वाचलं. म्हणजे शिकून उद्धार होतो याच्यावर माझा तरी विश्वास नाही. शिकल्यानंतर आपण ते शिक्षण आयुष्यात कसं आणतो याच्यावरती महत्वाची गोष्ट आहे.
मी आता अलीकडे बघा, जसे लोकांचे फॅमिली डॉक्टर आहे ना, तसे त्यांचे फॅमिली बाबा आहे. म्हणजे ताप आला का डॉक्टरकडं, भांडण झालं का बाबाकडे. बरोबर आहे? जसे लोकांचे बरोबर, जसे फॅमिली डॉक्टर तसे फॅमिली बाबा आहे. काही तर इतके भारी सांगतात की सर आमच्या बाबा तर इतका भारी, त्याला आतलं बाहेरचं सगळं कळतं. म्हणजे लिंबाचं झाड कुठं आहे, विहीर कुठं आहे, हे सगळं बाबा सांगतो. घरातले सांगतो, बाहेरचं सांगतो, पुन्हा तुम्हाला कोणी काय केलं ते पण सांगतो. मग एका कॉलेजच्या गॅदरिंगला मी असंच बोललो होतो, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही सांगा. मुलांसमोर मी हे बोलतोच, मला परत नाही बोलवलं तरी चालेल, त्याच्यावर माझं काही पोटपाणी नाही. द्राक्षाचा बागायतदार आहे, हे धंदे नाही आपले. मी पण ती जिथं गेलो तिथं सांगतो. मी त्या गॅदरिंग मध्ये असं म्हटलं होतं की बाबांना जर, तुमच्या बाबांना जर आतलं बाहेरचं सगळं कळत असेल तर मग 2 बाबा चीनच्या बॉर्डरवर, 2 बाबा पाकिस्तानच्या बॉर्डरवर, 1 बाबा बांगलादेशच्या बॉर्डरवर. मी साधू संतांबद्दल बोलत नाही, मी ज्ञानोबा, तुकोबा, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, जनाई, मुक्ताई बद्दल बोलतोय का? मी अलीकडचे हे सगळे भोंदू बाबांबद्दल बोलतो, जे 500 कोटी 1000 कोटीचे मालक आहेत. मी म्हटलं यांना जर एवढं आतलं बाहेरचं कळतं तर 2 बंगालच्या उपसागरात, 2 इकडच्या अरबी समुद्रात, आणि बाबाला सांगायचं बाहेरचं जाऊ दे, आत आला का सांग. -30 डिग्रीला चीनच्या बॉर्डरवरती आपलं सैन्य उभं करायची काही गरज आहे का? दुसरी गोष्ट, अर्थशास्त्र आपल्याला सगळ्यांना कळतं. आपल्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राच्या 33% खर्च संरक्षणावर होतो आणि शिक्षणावर किती टक्के? 3%. आणि भांडतोय का तो 6% का? 100 रुपये देशाचं उत्पन्न असेल तर 33 रुपये कशावर आहे? संरक्षणावर. जर बाबांना आतलं बाहेरचं एवढं कळतं तर 2-4 बाबा ठेवले का आपला प्रश्न मिटला ना. काही गरज आहे का रात्रीचे उभं राहण्याची? असं मी बोललो, खाली उतरलो, सगळा कार्यक्रम चांगला झाला. तिथल्या एका प्राध्यापिका माझ्याकडे आल्या आणि मला म्हटल्या, सर तुम्ही सगळं चांगलं बोलले, पण मला तुम्ही जे बुवा बाबांवर बोलले अजिबात आवडलं नाही. म्हटलं मॅडम तुम्हाला आवडावं याच्यासाठी मी बोललोच नाही. नाही म्हणे, पण हे असं जर तुम्ही म्हणताय भोंदू अध्यात्म करायचं नाही, काहीच करायचं नाही, तर मॅडमचा प्रश्न होता मनशांती कशी मिळेल. काय प्रश्न होता? 25,000साठी मराठवाड्यात विदर्भात आत्महत्या होतात आणि इकडं आम्हाला मनशांतीचा प्रश्न आहे. मी म्हटलं ठीक आहे मॅडम, काहीच अडचण नाही, पण मला 2 प्रश्नांची उत्तरं द्या. ते म्हणे विचारा. म्हटलं आईची शपथ घ्या, मी खरं बोलल, खोटं बोलणार नाही. मॅडम रागातच होत्या. ते म्हणे घेतली आईची शपथ. म्हटलं स्वतःच्या आईची घ्या, कारण लग्न झालेल्या स्त्रियांना 2-2 आया असतात. दुसऱ्या आईची शपथ घ्यायला आपण कायमच तयार असतो, कारण आपल्याला खोली मोकळीच करायची असते. सध्या त्या नात्यांचा पण तमाशा आहे माहिती ना तुम्हाला. पूर्वी सासा सुनांना त्रास द्यायच्या, आता मी काहीच बोलत नाही. पूर्वी सासू मालिका पाहिजे, सून स्वयंपाक करायची. आता सून प्रचंड दमून येते, 2 लेक्चर घेते, 1 दांडी मारते आणि प्रचंड कष्ट करून घरी आली तर सून मालिका पाहते, सासू स्वयंपाक करते. पण आता सासा पण जुने आहे, त्यांना काही माहिती आहे मुलाचं लग्न झालं का हायड्रोजन बॉम्बच घरात येणार आहे, आणि हायड्रोजन बॉम्ब फुटला का भांडे घेऊन शहरात राहायला जाणार आहे, आई वडील गावात. बरोबर आहे की नाही? हेच त्यांना माहित असतं त्या सासांना. कोणत्या सासाने हुशार झाल्या, त्या पहिल्या दिवशी लग्न झालं का आपल्या सुनाला बोलून घेतात आणि म्हणतात, हे बघ मी तुझी सासू आहे पण मला आत्या म्हणायचं नाही. काय म्हणायचं? शबास. ते तुझे सासरे, त्यांना मामा म्हणायचं नाही. काय म्हणायचं? पप्पा. एक दिवस सून मालिका पाहत होती, सासू घरात होती, बेल वाजली, सासूला आवाज दिला, जागा कोण आलं बघ. तिचा नवरा आलेला असतो, दरवाजा उघडते, आत येते, सासू परत विचारते कोण आलं, ती म्हणते दादा. नात्यांचं सगळं वाटोळ केलं ना आपण, बरोबर केलं. म्हणून मी मॅडमला म्हटलं स्वतःच्या आईची शपथ घ्या. मॅडम चिडल्याच होत्या, त्यामुळे सर घेतली दिल्या कॉमेंट्री करू नका, मुद्द्याचं बोला. आमच्याकडे द्राक्षाचे बाग आहे, द्राक्षाचे. तुमच्याकडे काय फळांच्या बाग आहे मला माहिती नाही. म्हणते द्राक्षाच्या बागातला असल्यामुळे आमच्याकडे काय 1 द्राक्षाची बाग लावली तर ती 15 वर्ष चालते, साधारण 12 वर्ष 15 वर्ष. पहिल्या वर्षी तिला फळच येत नाही, फार कमी येतं, आणि दुसऱ्या वर्षापासून चांगलं येतं. मी मॅडमला म्हटलं असं समजा की तुमच्याकडे 1 एकर द्राक्षाची बाग आहे आणि तुमच्या शेजारच्याकडे 1 एकर द्राक्षाची बाग आहे. दोघांनी यावर्षी नवीन द्राक्षाची लागवड केली. त्यामुळे समजायचं काय, कारण माझ्या पप्पा का 50 एकर आहे. लग्न झालेल्या स्त्रियांच्या दृष्टीनं सगळ्यात श्रीमंत माहेरचे असतात, पुढलं मी सांगत नाही.
म्हटलं मॅडम ते 50 एकर राहू द्या, पण असं समजा की तुमच्याकडे किती आहे? 1 एकर, शेजारच्याकडं 1 एकर. म्हटलं शपथ कोणाची घेतली? आईची. जेवढं बोलायचं तेवढं खरं. म्हटलं असं समजा की पहिल्याच वर्षी बाग लावली, पहिल्याच वर्षी तुमच्या बागेमध्ये 50 क्विंटल द्राक्ष आले, 60 रुपयाने व्यापाऱ्याला विकले, तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? काय होईल सांगा? येतच नाही पण आले, काय होईल मॅडम? काय होईल? आनंद होईल ना? तुम्ही पण बोला, आनंद होईल. शेजारचे 70 क्विंटल आले, 80 रुपयाने दिले, काय होईल? काय होईल नक्की? म्हटलं असं विचार करा, 50 क्विंटल मध्ये गाड्या हार्वेस्टिंगला येणार होत्या, आज गारा पडल्या, तुमच्या 50 क्विंटलचं नुकसान झालं, काय होईल? शेजारच्या 70 क्विंटलचं झालं. किती बाबा गेले तर आपण आयुष्यात सुखी राहू शकतो का? मनशांती मिळू शकते का? जखम मांडलेला आहे, मलम शिंडलेला आहे. आणि मग सुखी राहायचं असेल तर एक उदाहरण सांगतो आणि मी हा विषय संपवतो. माझं एकदाच लग्न झालं, एकदा. आई अंगणात बसली होती, बायको घरात काहीतरी काम करत होती, मी थर्ड अंपायर सारखं बाजूला होतो. आपण मध्ये जात नाही, ग्राउंडवरती जायचंच नाही, तेव्हा फिरता येतं. तेव्हा दोन्हीच्या मध्ये बॉलर पण मारतो, बॅट्समन पण मारतो, म्हणून मी त्या भानगडीत पडत नाही. एक बाबा आले, आईकडे काहीतरी मागितलं, आईने 10-20 रुपये काढले, पटकन त्या बाबाच्या हातात दिले. आपली एक संस्कृती की आपल्या दारात कोणी आलेलं असेल तर त्याला आपण रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. आईनं 10-20 रुपये त्यांच्या हातात दिले, पण बाबा असे म्हटले, माऊली मी झोळी आणलेली आहे, त्या झोळीत बसाभर का होईना दाणे टाका. आईनं माझ्या शिकलेल्या बायकोला आवाज दिला, जाय घरातून बसाभर दाणे घेऊन ये. बायको हातात दाणे घेऊन आली. आईनं पाहिलं, दाणे हातात आणले, आईनं सांगितलं सुपाट टाकून आण. ती परत पाय आपटत मध्ये गेली, सुपाट टाकले, घेऊन आले, ते बाबाला दिले. बाबा निघून गेले. माझ्या शिकलेल्या बायकोनं माझ्या अडाणी आईला प्रश्न विचारला, दाणे जर बसाभरच द्यायचे होते, ते हातातून दिले काय, सुपातून दिले काय, फरक काय पडतो? त्यावेळेस माझ्या अडाणी आईनं दिलेलं उत्तर हे जगण्याचं सुंदर तत्वज्ञान आहे. माझी आई असे म्हणाली की दाणे जरी बसाभर असले पण ते सुपातून दिले तर देणाऱ्याचं मन सुपा एवढं होतं, हे त्यातून कळतं. आयुष्यात सुखी राहायचा सगळ्यात मोठा मूलमंत्र आहे का तुमचं मन कसं असलं पाहिजे? सुपा एवढं असलं पाहिजे. ते संकुचित असता कामं नाहीये. आणि तुम्ही जेव्हा सुपा एवढे होता, ही जबाबदारी सुपा एवढे करण्याचं काम आमच्या ज्ञानोबा तुकोबांपासून झालेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे. हे सगळ्या विश्वाला स्वतःचं घर मानणारा, कुटुंब मानणारे ज्ञानोबा माऊली, तर आमच्या तुकोबांपर्यंत, गाडगे बाबांपर्यंत, हा तुकडोजी महाराजांपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो हा प्रवास आहे. आणि म्हणून कवितेचीच भूमिका आहे, कवितेची जबाबदारी लक्षात घ्या. कवितेची अजून जबाबदारी की समाजामध्ये बदल झाला पाहिजे. आणि तो बदल म्हणजे नुसती शिव्या देणं, या व्यवस्थेला शिव्या देणं म्हणजे बदल नसतो. बदल कसा असावा तर मी नेहमी सांगतो की आता अलीकडच्या काळामध्ये एक वाद सुरू झालेला आहे, मराठी अमराठी. दुसरा वाद आहे की मराठी भाषा टिकली पाहिजे, त्याच्यासाठी काही लोकांना प्रचंड पुळका आहे. माझं एकच म्हणणं आहे, जगामध्ये तीच भाषा टिकते ज्या भाषेतले लोक जगावरती राज्य करतात. इंग्रजी जागतिक भाषा का झाली? कारण इंग्रजांनी जगावरती काय केलं? राज्य केलं. आम्हाला भाषा टिकवायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल? कधीतरी माझं स्वप्न आहे की ओझरच्या एअरपोर्टला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान स्पेशल उतरावं आणि तिथून चॉपरनं ते आमच्या चिंचखेडला यावं आणि अमेरिकेत हेडलाईन चालाव्या की आपले राष्ट्राध्यक्ष नाशिकमध्ये गेले, महाराष्ट्रात गेले, भारतात गेले आणि तिथं जगताप अँड कंपनीशी त्यांनी $1 बिलियन करार केला आणि जगताप अँड कंपनी आता अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट करणार आहे. कधीतरी कोर्टनं प्रकाशित केलेल्या यादीमध्ये पाटील असावे, देशमुख असावे, पगार असावे, जगताप असावे, पहिल्या 100 मध्ये कुठलं तरी एखादं मराठी नाव असावं. कशामध्ये? उद्योगांमध्ये. लोक असं सांगतात की जगातल्या प्रत्येक देशामध्ये भारतातला माणूस सापडतो. ही अभिमानाची गोष्ट नाही बाबा. जगामध्ये भारतातला माणूस सापडतो याचा अर्थ जग भारताकडे नोकर पुरवणारा देश म्हणून पाहत आहे, मालक पुरवणारा नाही. इथल्या प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पण नोकरी लागला पाहिजे, तो मालक होता कामा नाही. म्हणून मी 6 ओळींची कविता लिहिली. ती कविता अशी आहे, समजली तर घरी घेऊन जा. मी माझ्या शेतकरी बापाला लिहिली कविता, कारण माझा बाप शेतकरी आहे.
मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. एक पाऊल पुढे आलो, मी मास्तर आहे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहिली कविता. मराठी माणसाचं पाऊल पुढे पडलं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा आम्ही भूमिका घेतल्या पाहिजे. आणि भाषा विषा कधी मरत नाही. आणि जे काही लोक आपल्याला वेड्यात काढताय, खरं म्हणजे शिवाजी महाराजांना किती भाषा येत होत्या एकदा तपासा, संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या तपासा. आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान असलाच पाहिजे, पण जगात टिकायचं असेल तर आपल्याला इतर भाषा सुद्धा शिकणं गरजेचं आहे, हे आपल्याला रुजवावं लागेल. लक्षात घ्या, आपल्या भाषेबद्दलचा अतिरिक्त अभिमान आणि दुसऱ्या भाषेचा द्वेष मराठी माणसाला मागच आणणार आहे, पुढे नेणारा नाही. आणि म्हणून हे विचार सुद्धा आम्हाला पुढे नेले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आपली वैचारिक अवस्था प्रचंड बिघडलेली आहे, ती पूर्ववत करणं, त्यांच्या मेंदूमध्ये प्रचंड अंधार आहे, त्याच्यामध्ये एखादा लाईट सोडणं, ही जबाबदारी आमची सगळ्यांची, ती तुम्ही आपण सगळे स्वीकारू याची अपेक्षा व्यक्त करतो. दुसरं सामाजिकचं तर फार वाईट आहे. आता तर काय बोलावं, कशावर बोलावं, मला माझ्यासारख्याला मोठे प्रश्न पडायला लागले अलीकडच्या काळात. एका गावात माझं व्याख्यान होतं, 7चा वेळ दिलेला होता. मी 6:45लाच आयोजकांना फोन केला, 10 मिनिटात पोहोचतोय. आयोजक म्हटले इतक्या लवकर? म्हटलं तुम्ही सांगितलं 7चा वेळ. ते म्हणतो मला माहिती 7चा वेळ दिला, 7:30ला लोक घरातून बाहेर पडतात, 8ला कार्यक्रम सुरू, 9ला कार्यक्रम, 10ला संपल. म्हटलं मग येतो कुठंतरी गप्पा मारून. ते म्हणा अजिबात नाही. म्हटलं का बरं? म्हणजे आम्हाला तुम्ही आहे का लोकांसमोर गाडीसमोर फटाकडे लावायचे आहे आणि पाहुणा लवकर आला की इम्प्रेशन डाऊन होता. म्हटलं मग काय करू, तिकडच थांबा म्हणे कुठं तरी. कोर सर माझा प्रॉब्लेम असा आहे, संध्याकाळी मी कोरं पाणी पितो, पाण्यात तेच टाकत नाही. जे लोक पाण्यात काहीतरी ते कोणती ड्रिंक्स असते आपल्याला उत्तेजना देणारे, ते एका फुटाण्याच्या पुढीवर तास 1.5 तास काढू शकतात. आता माझी अडचण का आपण काय करायचं? मग मला पटकन आठवलं, आमच्याकडे पाटील सर आहे, त्यांचं गाव जवळ आहे, त्यांच्या वडील मधल्या काळात आजारी होते, तास 1.5 तास आपल्याकडे वेळ आहे, 20-25 किलोमीटर गाव आहे, आपण तिकडे जाऊ, त्यांना भेटून बरोबर येऊ कार्यक्रम. मी गाडी तिकडे वळवली, त्या गावाच्या वेशी जवळ गेलो, मला एक 7वी 8वीचं पोरग दिसलं. मी म्हटलं बाळा, माझ्याबरोबर दिंडोरी कॉलेजला असे पाटील सर आहे, त्या पाटील सरांचं घर कुठे आहे? त्याने मला सगळं विचारलं, कोणते पाटील सर, कुठले पाटील सर, सगळी इन्क्वायरी केली. मला म्हणणं माहिती नाही. मग मी पाटील सरांना फोन केला, म्हटलं सर आपलं घर कुठे आहे नेमकं? ते म्हणजे सर कोणाला मारुतीचं मंदिर विचारा, मारुतीच्या मंदिराच्या शेजारी आपलंच घर आहे. मी म्हटलं बाळा मारुतीचं मंदिर कुठे आहे? तो म्हणे नाही माहिती. म्हटलं सर तू 7वी 8वीला दिसतोस? सर उंचीवर जाऊ नका म्हणे, 10वीला आहे. म्हटलं मग तुला गावातलं मारुतीचं मंदिर माहित नाही? तो म्हणे माहिती पण सांगणार नाही. म्हटलं काय बाबा मी काय केलं तुझं? तो म्हणे तुमचा काही संबंध नाही. म्हटलं मग? म्हणे तुम्ही जे पाटील सर विचारले ना, त्या पाटील सरांचे वडील आणि माझे वडील एका पक्षाचे नाही. साहेब आपल्या दाखल्यामध्ये जात, धर्म, जन्मस्थळ याच्या खाली एक कॉलम टाकावं लागेल, पक्ष. भाजप, काँग्रेस, शिवसेना, खुर्द, बुद्रुक, राष्ट्रवादी, आणि कुठल्याच पक्षाचा नसेल तर अपक्ष. आम्हाला आता आमचा बाप महत्वाचा वाटत नाही, आम्हाला काय महत्वाचा वाटायला लागला? नेता महत्वाचा वाटायला लागला. वाटण्याबद्दल काहीच नाही. आमचे सुरेश शिंदे सर फार सुंदर सांगतात. पवार सरांना, कर्नल सरांना माहिती आहे सुरेश शिंदे नाव कधीतरी आणि जमलं तर त्या माणसाला एकदा बोलवा. पवार साहेब, शरद पवार साहेब, अजित दादा किंवा आर पाटील साहेब असं म्हणायचे. शरद पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आहे त्यांच्याबद्दल की राजकारणाचं जर कधी विद्यापीठ काढायचं ठरलं तर सुरेश शिंदे त्याचे पहिले कुलगुरू असतील. इतकं सुंदर त्या माणसानं लिहिलं. त्यांनी ते सांगतात की एकदा म्हणे मी माझ्या एका मावशीच्या घरी गेलो तर मावशीच्या घरावर 5 झेंडे दिसले. पूर्वी हे सगळे पक्ष एकत्र होते तेव्हाचा प्रसंग. पहिला शिवसेनेचा, दुसरा राष्ट्रवादीचा, तिसरा काँग्रेसचा, चौथा भाजपचा, 5वा मनसेचा. कार्यकर्त्यांवर राग मानू नका इथं बसले, कारण आपल्यातलं बापाला शिव्या द्यावा अडचण नाही, पक्षाला नेत्याला दिल्या का आपल्या भावना दुखावतात. इथं तुमच्या आई वडिलांना शिव्या द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण पक्षाला नेत्याला दिल्या का आपल्या भावना दुखावतात, त्या भावना दाबून धरा. 5 झेंडे होते. सुरेश शिंदे सर म्हणतात, मी काकांना विचारलं काका आपला बंगला काही सगळ्याच पक्षांच्या कार्यालयात दिला? ते म्हणून नाही, तुला माहिती मला 4 पोरं आहे, पहिल्या 15 वर्षापासून भाषण शिकवतो, अजून भाषण करता येत नाही काँग्रेसमध्ये, तिकडचं.
दुसऱ्याला वाटतं मला विचारूनच सगळा कारभार चालावा, कोणीच विचारत नाही. शिवसेना. चौथं, ते तुझ्यासारखं भाषण झोडत येतो ना, सबका साथ सबका विकास, अच्छे दिन, 15 लाख. भाजप. पाचवं, ज्याच्या कार्यक्रमाला हॉल छोटा, पार्किंग मोठी लागते, सगळे नेते, कार्यकर्तेच नाही, राष्ट्रवादी. म्हटलं पाचवं, म्हणजे मोठ्याचं पोरग ओटावर अजून मिसरुटी फुटली नाही, त्याला सगळा महाराष्ट्र जाळायचा, नवीन निर्माण करायचं, मनसे. म्हटलं काका 5 पोरं 5 पक्ष तुम्ही, ते म्हणा आपण अपक्ष. म्हटलं नशीब मावशी जिवंत नाही तर तिनं हत्ती लावला असता. सुरेश शिंदे सर काय सुंदर लिहितात, या सगळ्यांसाठी त्या ओळी आहेत. सुरेश शिंदे सरांच्या माझ्या नाही. सुरेश शिंदे सर लिहितात, पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. बदलून पाहिले आपण उलटे पालटे करून. पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. कुठल्याही वाऱ्यावर उफणली रास त्यांच्याच खळ्यात जाते. कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही, धनुष्य मोडून पडला याचा पानांनाच पत्ता नाही. बैल जोडी गाय वासरू पंजा किमया गार आहे, कंदीला सह हातोडा आता वेळेलाही धार आहे. घड्याळ मोठं गोड आहे हातात असून कळत नाही, सोडून ठेवावं म्हटलं तर मरण टळत नाही. बाकी जन्म जिरायती आयुष्य नापिकी, शेतकऱ्यांच्या लाईफलाईन जन्मापासून लिकेज आहे. बाकी जन्म जिरायती आयुष्य नापिकी, शेतकऱ्यांची लाईफलाईन जन्मापासून लिकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मारा, मग सरकारी पॅकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मारा, मग सरकारी पॅकेज आहे. इथं भुईच खाते दाणे, आभाळच पिते पाणी, पाऊस माळावर पडू नये तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. कुठल्याही वाऱ्यावर उफणली रास त्यांच्याच तळ्यात जाते. काय परिस्थिती आहे. मी का इतक्या तळमळीत बोलतो, एक घटना सांगतो. म्हणजे या विषयावर तर मी 3 तास बोलू शकतो, किंवा माझ्याकडे तेवढे अनुभव मी महाराष्ट्रभर अख्ख्या फिरलो. कारण शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेलो आहे. काही दिवसापूर्वी, आता जिथं प्रचंड काल पाऊस झाला, त्या बीडच्या एका गावातली घटना सांगतो. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलं होतं, कर्ज फेडता आलं नाही. शेतीतलं दुःख तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. पेरलं तर उगवल याची खात्री नाही, उगलं तर वाढल याची खात्री नाही, वाढलं तर पिकल याची खात्री नाही, पिकलं तर विकल याची खात्री नाही, आणि विकलं तर पैसे मिळतील याची खात्री नाही. ज्याची कशाचीच खात्री नाही असा व्यवसाय म्हणजे शेती. आणि आपल्याला शेतीतले सगळे दुःख माहिती आहेत. नाही फेडता आलं, सावकार दारात यायला लागला, बँका दारात यायला आल्या. शेतकरी गरीब असेल, शेतकऱ्याला पैसे कमी असेल, पण तो स्वाभिमानी असतो. त्याला अपमान सहन झाला नाही, त्याने आत्महत्या केली. त्याची पुतणी, लहान्या भावाची मुलगी कॉलेजला शिकत होती, हॉस्टेलला शिकत होती. चुलत्यानं आत्महत्या केली म्हणून घरी आली. चुलत्याचं 10व 13व ते अंत्यविधीचे असतं ते सगळं संपलं. 13-14 दिवसांनी तिला परत जायचं होतं. तिला हॉस्टेलला जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी 200 रुपये प्रवासासाठी लागत होते. पोरीनं आपल्या वडिलांकडे 200 रुपये मागितले. वडिलांनी याच्याकडून 100 रुपये घे, त्याच्याकडून 100 रुपये घे, असे 200 रुपये घेऊन दिले. पोरीनं विचार केला, माझ्या मोठ्या चुलत बहिणीचं लग्न झालं, 3-4 लाख रुपये खर्च लागला, चुलत्याला फेडता आला आणि चुलत्यानं आत्महत्या केली. आज माझ्या बापाकडे 200 रुपये सुद्धा नाहीये. उद्या माझं लग्न करायचं असेल, परत 3-4 लाख रुपये लागतील. बाप कर्ज काढेल आणि फेडता नाही आलं तर बाप पण चुलत्याच्या वाटेनं जाईल का? ती म्हटली, पप्पा कॉलेजला उद्या सुट्टी, मी उद्या संध्याकाळी निघते, परवा बरोबर पोहोचते. संध्याकाळी दिवसभर विचार करत होती. संध्याकाळी 6-7 ला ती आजीकडे गेली, आईकडे गेली. म्हटली, आज तुम्ही स्वयंपाक करायचा नाही, स्वयंपाक मी करणार आहे. तिने स्वतः स्वयंपाक केला. आईला आजीला काम करू दिलं नाही. सगळ्यांना बसवलं, जेव घातलं. आजी आजोबा आई वडील म्हणत होते, बाळा तू पण आमच्या बरोबर जेवण करती. म्हणत होती, माझी तब्येत बरी नाही, पित्त झाले, आजच्या दिवस मी जेवण करणार नाही, मी सकाळी जेवण करीन, तुम्ही पोट भरून जेवण करा. त्यांना जेव घातलं. सगळे भांडे कुंडे धुवून बाजूला ठेवले. आई वडील आजी आजोबा सगळे झोपले. पोरगी एकच विचार करत होती की माझ्यामुळे माझ्या बापाला आत्महत्या करावी लागेल का? रात्रीचे 1 वाजला, 2 वाजले. पोरीच्या डोक्यातला विचार संपत नव्हता आणि पहाटे 4 वाजता बापाला आत्महत्या करावी लागू नये म्हणून पोरीनं गळ्यात फास लावून आत्महत्या केली. इकडे आमचा महाराष्ट्र चाललाय ना, आम्हाला नेतेचं महत्वाचं वाटायला लागलं. म्हणून मी त्या दिवशी एक कविता लिहिली. ती कविता अशी होती, तर मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा. मला संमेलनात बोलवावं, पेपरात माझा फोटो यावा, टीव्हीवर मी दिसावा. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. या सगळ्यांपेक्षा पीकभर फुलाऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये. बापाच्या डोळ्यातलं हिरवं स्वप्न दुष्काळानं फाटू नये, हीच धास्ती जास्त असते काळजात. काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली. तेव्हापासून माझी कविता आतून बाहेरून हादरली.
कारण नुसतं आबळच फाटलं असं नाही, तर मातेसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे. या देशातली अख्खी व्यवस्थाच चिखलात जाऊन बसली आहे. त्यांनी गावाकडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. त्यांनी गावाकडून धरणं बांधली, पाणी फायलींमध्ये गडप. यांनी समृद्धीसाठी रस्ते केले, त्यावर गिधडांची झडप. कर्जमुक्तीचे हिरवं कणीस दाणे कुठं आहे, आजचे दिनचे नुसतेच डोल गाणे कुठं आहे. कर्जमुक्तीचे हिरवं कणीस दाणे कुठं आहे, आजचे दिनचे नुसतेच डोल गाणे कुठं आहे. मी लाभार्थी, माझं सरकार माझ्यावरतीच गोळ्या झाडतं. आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस, रान पाण्यासाठी जळतं. आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस, रान पाण्यासाठी जळतं. पुढल्या वेळी आमच्या सगळ्या विचारवंतांसाठी जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखील. आता बघा 1200 कोटी 1500 कोटी पावसासाठी शेतकऱ्याच्या खात्यावर 65 रुपये येतात. जाहिरातीतल्या योजना पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या, आणि पुढल्या वेळी आमच्यासाठी इमान आणि धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. जाहिरातीतल्या पोरींसारख्या योजना दिसतात देखण्या, मान आणि धनाच्या तुकड्यांसाठी सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखण्या. टीआरपीचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहो फोडतात. टीआरपीचा खिसा भरून बातम्या आत्महत्येचा टाहो फोडतात. टाळ्या मिळतील अशाच साऱ्या संघटना भाषणं जोडतात. आमचे संघटनेचे कार्यकर्ते तसेच आहे. टाळ्या मिळतील अशाच साऱ्या संघटना भाषणं जोडतात. जो तो उठतो आमच्या टाळूवर लोणी खातो. शेतकरी मात्र वावरामध्ये वावरासारखाच भेगाळत राहतो. शेतकरी मात्र वावरामध्ये वावरासारखाच भेगाळत राहतो. म्हणून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत खोल नांगरट घ्यावी लागेल. म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता खोल नांगरट घ्यावी लागेल. तेव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तण जाईल, आणि या नांगरटीला मी तुमच्या पुढे, आणि माझी कविता माझ्या पुढे राहील. माझी कविता माझ्या पुढे राहील. कविता अशी येते की अशी फार एसीत बसून बांधावर बसून येत नाही. काल परवा मी जेव्हा सगळा विचार करत होतो तेव्हा एक 8 दिवसापूर्वी एक कविता लिहिली. अलीकडे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, पोरींना नवरदेवांना नवऱ्या मिळत नाही. आणि शेतकरी पोराशी लग्न कर नावाची कविता माझीच होती, जी महाराष्ट्रावर प्रचंड व्हायरल झाली. पण त्याच्या पुढे मी विचार केला की आज ह्या मुलींना इतके चांगले दिवस आहेत, या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि तो फायदा काय, तर मराठी माणसामध्ये आता काही बदल होणं अपेक्षित आहे असं मला वाटायला लागलं. आम्ही सगळ्यात जास्त कर्जबाजारी कशामुळे होतो, तर आम्ही कर्जबाजारी हे उत्सव केल्याने होतो. लग्नामध्ये 20-20 लाख 25-25 लाख हे उधळपट्ट्या करतो. आणि मग मला असं वाटायला लागलं की आता याची जागृती पोरींमध्ये करावा. आणि पोरींसाठी एक कविता लिहिली. ती कविता आपल्या समोर ठेवतो आणि मी पुढे जातो. पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पुंजी ओतत असतो पाप. एका लग्नासाठी आयुष्यभर राबणारा असतो पाप, बरोबर आहे. पोरी तुझ्या लग्नामध्ये आयुष्याची पुंजी ओतत असतो बाप. धूमधडाक्यात करता करता लग्न तुझं मानेपर्यंत कर्जात रुतत असतो बाप. धूमधडाक्यात करता करता लग्न तुझं मानेपर्यंत कर्जात रुतत असतो बाप. दूध पीक दुष्काळात जळतं, पावसात सडतं, गारपिटीत झोडपतं. तूच सांग ना वर्षाकाठी काय शिल्लक राहतं. पीक दुष्काळात जळतं, पावसात सडतं, गारपिटीत झोडपतं. तूच सांग ना वर्षाकाठी काय शिल्लक राहतं. तुझ्या लग्नात खर्च केलेला 1 रुपया कर्जाचा असतो. तुझ्या लग्नात खर्च केलेला 1 रुपया कर्जाचा असतो. फेडतानाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास दिसतो. फेडतानाही आला तर कित्येक बापांच्या गळ्यात नंतर आत्महत्येचा फास दिसतो. पोरीनो आता दिवस तुमचे, काळ तुमच्या पायाशी लोळण घेतोय. पोरीनो आता दिवस तुमचे, काळ तुमच्या पायाशी लोळण घेतोय. तुम्ही म्हणाल तसे लग्न होते. 100 लोकात अंगणात वावरात मंदिरात लग्न करायची आट घाला तरी शेकडो नवरदेवांच्या रांगा लागतील. 100 लोकात मंदिरात अंगणात वावरात लग्न करायची आट घाला तरी शेकडो नवरदेवांच्या रांगा लागतील. तुम्ही प्रत्येक पोरीनं स्वतःच्या कृतीतून समजून सांगा समाजाला. प्रत्येक पोरीनं स्वतःच्या कृतीतून समजून सांगा समाजाला. बँक्वेट हॉल मधील साखरपुडा, महागडे कपडे, लक्झरी फर्निचर. बँकेट हॉल मधील साखरपुडा, महागडे कपडे, लक्झरी फर्निचर, लाखोचं प्री वेडिंग शूटिंग, हजारातली हळद, डीजेवरची मेहंदी आणि बापाचं रक्त शोषून उधळपट्टी करणारं लग्न. या सगळ्यांना फाटा देऊन साधं लग्न करण्याचा माझा पण नवा आहे. तुम्ही सांगा की साधं लग्न करण्याचा माझा पण नवा आहे. कारण एकच,
मला माझा बाप जिवंत हवाय, कारण कवीची कवितेची हीच खरी भूमिका असते. आता मी राजकारणाबद्दल बोलत होतो, माझ्याकडे काही लोक येतात, माझे विद्यार्थी सुद्धा मला विचारतात की सर चांगल्या माणसाने राजकारणात जावं का? तर माझं उत्तर आहे पण पुढलं अंडरलाईन वाक्य करून मी त्यांना सांगतो, चांगल्या माणसाने राजकारणात जावं आणि चांगलंच राहावं. 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष असल्यानंतर मी आजच्या पिढीतला तरी एकमेव असा प्रदेशाध्यक्ष आहे की ज्याने हरामखोरीचा एक रुपया स्वतःच्या घरात आणला नाही. त्याच्यामुळे बोलण्याचा मला तो नैतिक अधिकार आहे. राजकारणात गेलं पाहिजे. मग लोक मला पुढला प्रश्न विचारतात, सर आपला नेता कोणता निवडावा? आता लयच अवघड प्रश्न आहे. मग मी त्याला रामाचं उदाहरण सांगतो. मी रामाचं उदाहरण सांगत असतो. म्हटलं एकदा हनुमान राया प्रभू रामचंद्रांना भेटायला आले आणि द्वारपालांनी अडवलं. आता हनुमान राय म्हणजे रामाच्या किचन कॅबिनेट मधला माणूस, त्याला कधीच अडवलं जात नव्हतं, पहिलंच अडवलं. म्हणजे संजय राऊत सारखा मातोश्रीवर कधी जात आहे असा माणूस, आणि का अडवले? तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्र काय करतायत, देवपूजा करताय. आता मारुतीरायांचे डोकं सरकलं, आपला देव कोण? राम, बरोबर आहे. मग रामाला कोणाची पूजा करतो? याने ते लोटले सगळे, गेलं देवघरात. कोणाची देव? आपल्या देवापेक्षा मोठा देव कोण? हनुमान रायाला पाहायचंच होतं. ते तिथे गेले, देवघरात गेले. प्रभू रामचंद्र देवपूजा करत होते, त्या देवघरात बघितलं आणि हनुमान रायाच्या डोळ्यातून घळघळा पाणी आलं. मटकन खाली बसले, कारण त्या देवघरात दुसरी तिसरी कोणाचीच मूर्ती नव्हती, ती मारुती रायाची होती. कार्यकर्त्याला देव मानणारा नेता तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही कार्यकर्ते व्हा. नाहीतर मग संध्याकाळी झोपताना आपल्याला सांगतो आपण ह्या पक्षात आहे, उठताना कळतो नेता बदलला. असे जर आपल्याकडं नेते असतील तर आपण त्यांचा कार्यकर्ता होऊ नका. मुलं मला सांगतात, मला एका पत्रकारानं प्रश्न विचारला प्रदेशाध्यक्ष असताना की मला म्हणे सर तुम्हाला ते पूर्वीचं सरकार चांगलं वाटायचं की आत्ताचं सरकार चांगलं वाटतं? काय प्रश्न होता? पूर्वीचं म्हणजे काँग्रेसचं की आत्ताचं भाजपचं? मी म्हटलं मला मागचं माहिती नाही, पण मागच्या 35 वर्षातल्या सरकारकडे बघितल्यानंतर मला एकही चांगलं वाटत नाही. तो म्हणे का? म्हटलं ते माझ्या व्याख्येत बसत नाही. तो म्हणे तुमची व्याख्या काय? म्हटलं ती एका वाक्यात आहे. तो म्हणे काय? म्हटलं ज्या सरकारच्या काळामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ते सरकार चांगलं. त्याचे डोळे विस्फारले. तो म्हणे सर या देशात असं एखादं राज्य आलंय का? तुम्ही असं कसं बोलता? म्हटलं बाबा 1986 ला साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यानं 4 मुली आणि पती पत्नी अशी मिळून आत्महत्या केली. वर्ध्यामधले, यवतमाळ जिल्ह्यामधला वर्ध्यात आत्महत्या केली. सरकार दप्तरी नोंदवलेली ती या भारतातल्या स्वतंत्र भारतातली पहिली आत्महत्या 1986 ला. तेव्हापासून तर आतापर्यंत या देशामध्ये साधारण 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रामध्ये दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. रोज 8 शेतकरी आत्महत्या करताय. आणि पुन्हा विचित्र एक अहवाल आला, तुम्हाला सांगायला हरकत नाही, बोध तुम्ही घ्या काय घ्यायचा तो. गुजरातमध्ये पूर्ण वर्षभरामध्ये 800 आत्महत्या झाल्या. गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या वर्षभरात किती आत्महत्या? 8. आणि आपल्या महाराष्ट्रात दररोज किती? 8. मी म्हटलं एकाही सरकारला तुम्ही मागचे जर कालखंड पाहिले 1986 पासून तर 2025 पर्यंत साधारणतः 15-20 वर्षे काँग्रेसला मिळाले. अटलजींचा आणि मोदींचा कालखंड काढला तर 17-18 वर्ष भाजपला मिळाले. म्हणजे दोघांनाही समसमान मिळाले. दोघांना पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाही. म्हणून मला एकही सरकार चांगलं वाटत नाही. त्याचा पुढला प्रश्न होता, या देशात असा एखादा राजा, एखादा राज्य झालंय का ज्या राज्यामध्ये एकही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही? मी म्हटलं बाबा एकदा नाही, असे 3 राज्य झाले. तो म्हटला कुठले? म्हटलं पहिलं राज्य होतं प्रभू श्रीरामाचं रामराज्य, दुसरं राज्य होतं बळीराजाचं बळीराज्य, आणि तिसरं राज्य होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. भारताला 78 वर्षे स्वातंत्र्याला मिळाल्यानंतर आम्ही रामाचं रामराज्य आणू शकलो नाही, आम्ही बळीचं बळीराज्य आणू शकलो नाही, आम्ही छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणू शकलो नाही. हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून राजकारण करताना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आता काही सध्या राजकारणाची काय परिस्थिती, फक्त एक उदाहरण सांगतो आणि हा विषय मी पुढे नेतो. एकदा आमच्या गावातले एक बाबा मुंबईला गेले. कुठे गेले? मुंबईला. त्यांना कुठल्या तरी पाहुण्यानं पत्ता दिला होता की हे कार्ड टॅक्सीवाल्याला सीएसटीच्या बाहेर आलं का दाखव, टॅक्सीवाला आणून घालेल. बाबा गेली सीएसटीच्या बाहेर आणि खिशात हात घातला, कोपरीत हात डायरेक्ट गेला. बाबा 5,000 रुपये घेऊन गेले. ते 5,000 पण गेले, कार्डही पण गेलं. बरं बाबा फोन पण नाही. आता करायचं काय?
प्रश्न पडला ना, आता करायचं काय? मग बाबांनी बसलेत बाहेर डोक्याला हात लावून. तेवढ्यात मुंबईतले कोणीतरी माणसं आले, तिघं होते. आणि त्याने विचारलं की बाबा तुमचं काहीतरी अडचणीत दिसतं, तुम्ही खेड्यात? हो म्हणून मी नाशिक जिल्ह्यातून आलो, त्या गावातून आलो, असं असं झालं, कार्डही गेलं, पैसे गेले, आता करायचं काय? परत पण जाता येणं, त्याच्या घरी पण जाता येणं, करायचं काय? ते म्हणून बाबा ही मुंबई फार वाईट आहे, तुम्ही पुढल्या वेळेस येताना नातवाला बरोबर घेऊन या, मुलाला घेऊन या, एकटे येऊ नका. बरं तुम्हाला तुमचे किती पैसे गेले? म्हणे 5,000 गेले. तुम्हाला नाशिकला जायला किती पैसे लागतात? म्हणून 90 रुपयाचं तिकीट आहे, 250 रुपये घ्या म्हणे. पण तुम्ही परत जाल पुढल्या वेळेस कोणाला तरी बरोबर येऊन घ्या. बाबा गावात आले, सगळ्या गावात सांगत होते माझे 5,000 जाऊ द्या, परंतु मुंबईत अजूनही चांगली माणसं आहे, त्यांनी मला 250 दिले. खरी घटना अशी झाली होती, जे तिघं भेटले होते त्या तिघांनीच बाबाच्या 5,000चा किस्सा मारला होता. आणि बाबा जर जास्त वेळ बसले तर पोलीस येते, मग पोलिसांना सगळं माहित असतं. पोलीस 5 मधले 2.5 काढून घेतील, 2,500 आपल्याला घेतील, 2.5 आपल्याला देतील. मग 2,500 घालवायपेक्षा 250 देऊन बाबा गटवा. अर्थात ह्या घटनेचा आणि लाडक्या बहिणीचा काही संबंध नाही. मी त्याच्याबद्दल बोललेलो. राजकारण जर असं चालत असेल तर किती वाईट आहे लक्षात घ्या. आम्ही कशावर मतदान करतो हे आम्हालाच कळत नाही. दुसरं मतदान आमचं धर्मावर आहे. पाथर्डीला एका कार्यक्रमाला गेलो होतो, खाली उतरत असताना मला एक पोरगा भेटला. मला म्हटलं सर मैंने कुछ लिखा है, मैं स्टोरी टेलिंग का काम करता हूँ. आता खरं म्हणजे पोरांच्या कविता कशा असतात आपल्याला माहिती म्हणून आपण फार गांभीर्यानं वाचत नाही. कॉलेजची मुलं म्हटले काय मला माहिती, मी इकडून उभा होतो ती तिकडून उभी होती, म्हणून उसाचा ट्रॅक्टर गेला, अशा कविता असतात. त्यामुळे आपण त्या भानगडीत पडत नाही. पण दुर्दैव आहे ते तो कागद मी तसाच खिशात घातला, एसटीत बसलो, तिकिटाचे पैसे देण्यासाठी कागद बाहेर आला, पैसे हात खिशात घातला, कागद बाहेर आला. त्या पोरानं काय सुंदर लिहिलं होतं की जाती धर्मावर परत दुसरं काही लिहिण्याचीच गरज नाही. म्हणजे नारायण सुर्वे नंतर जर सगळ्यात चांगलं सुंदर कोणी लिहिलं असेल तर त्या मुलांनी लिहिलं असं मला वाटतं. नारायण सुर्वेने पण फार भारी लिहिलं, तुम्हाला माहित असेल. नारायण सुर्वे एकदा खाटीक माणसाचं मटन चिकन घ्यायला गेले, त्यावेळेस तो माणूस नारायण सुर्वेनं काय म्हणतो, त्याच्या कवितेच्या ओळी नारायण सुर्वेच्या पुस्तकात वाचा. तो माणूस असा म्हणतो, साहब मैं खाटीक हूं लेकिन गाभण गाय नहीं काटता. काय कापणं हा माझा धंदा आहे, माझा व्यवसाय, तरी सुद्धा माझी एक संस्कृती की मी गाभण गाय कापत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात सुंदर त्या पोरानं लिहिलं. त्या ओळी मी गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्राच्या बाहेर सांगतोय. त्या मुस्लिम कुटुंबातल्या त्या पाथर्डीच्या मुलाच्या त्या कवीच्या ओळी मी अनेक वेळेस संदीप काळेला फोन केला सर, पण तो कोण आहे मला काही अजून सापडलेला नाही. त्या आयोजक संदीप काळेला कवी मित्र आहे, त्याने कार्यक्रम ठेवला होता, तो सापडला नाही. पण ओळी त्याच्या किती सुंदर लिहिलं बघा. त्याने लिहिलं होतं, नाच हे नंगा तो अच्छा नहीं लगता, नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, धर्म के नाम पे दंगा अच्छा नहीं लगता. नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, धर्म के नाम पे दंगा अच्छा नहीं लगता, जिनके हाथ रंगे हैं गुनों से उन हाथों में तिरंगा अच्छा नहीं लगता. जात धर्मावर याच्यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही. 7:30 वाजण्याकडे मला दिसतंय आणि काल असं मला समजलं की 7-7:30ला संपतं. पण माझा प्रॉब्लेम सर असा आहे की 1.5 तासानं आपलं सुरू होतं. पण तुमचे 15-20 मिनिटात तुमची इच्छा असेल तर मी घेतो अजून. चालेल ना? काहींना संध्याकाळच्या मालिका पाहिजे असतात. फार मोठा त्याग करून तुम्ही आलेले आहात मला माहिती आहे. पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आयुष्याचं वाटोळं करायचं नसेल तर पिक्चर पाहायचा, पुरा डोक्याचा ताण मिळतो. त्यांच्या भेटी होत्या, मारामाऱ्या होत्या, त्यांचं मार्गी लागतं. या मालिकेत भेटही होत नाही, मारामारी होत नाही, मार्गी लागत नाही. आणि आपल्या डोक्यात तेच बटाटे असतात. वाटलं तर एकदा पिक्चर पहा, त्या मालिकांच्या नादी लागू नका. सगळ्यात महाराष्ट्राचं वाटोळ जर कोणी केलं असेल, संध्याकाळी 6 पासून तर रात्री 10 पर्यंत जो चर्चेचा अभ्यासाचा वेळ होता, मुलांना जवळ घेऊन बसायचा वेळ होता, तो वेळ कशात गेलाय आता? त्याच्यामुळे ते पोरं तुम्हाला सांभाळतील याची गॅरंटी नाही. कारण तुम्ही दररोज भांडणांच्या मालिका बघता, तर मग त्यांनाही कळतं तर पुढे आपण काय केलं पाहिजे. आणि असे जर आपण पाहत असू तर हे चुकीचं आहे. म्हणून मी 15-20 मिनिटं तुमच्या फक्त शेवटचा खूप महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती घेतो की आपली सामाजिक अवस्था नीट करा. जाती धर्म वगैरे हे सगळं थोतांड आहे. महात्मा फुलेंनी सांगितले निर्मिक नावाची एकच कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टच्या दृष्टीने विचार केला
तर जात धर्म हे माणसानं निर्माण केले, देवानं निर्माण केलेले नाही. देवानं दोनच गोष्टी निर्माण केल्या, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. ही निसर्ग निर्मित आहे. दाखल्यावरती जाती धर्म हे निसर्ग निर्मित नाही. 140 कोटीच्या देशाला महासत्ता व्हायचं असेल तर 140 कोटी लोकांचे 280 कोटी हात जेव्हा या देशासाठी काम करतील तेव्हा हा देश पुढे जाईल. ते जरा एकमेकात भांडत राहतील तर हा देश खूप मागे जाईल. हे आपल्याला समजून सांगावं लागेल. कोणाचंही सरकार आलं तर या सरकार या देशातल्या एकाही जातीच्या धर्माच्या माणसाला या देशाबाहेर काढू शकत नाही. जे हिंदुत्वाच्या नावावर निवडून आले, गेली 15 वर्ष सत्तेत त्यांनी एकाही मुस्लिमाला बाहेर काढलं नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याला सगळ्यांना सोबत राहायचं आहे आणि सोबत राहायचं असेल तर भांडणं करत बसू नका. हे समाजामध्ये खूप महत्वाचं आहे. तिसरा मुद्दा आहे सांस्कृतिकचा. आता याच्यावर काय बोलावं प्रश्न आहे. आता थोडं तुमच्या सगळ्यांची माफी मागून एक उदाहरण सांगतो, जे मी महाविद्यालयात सांगत असतो पण आपल्यालाही सांगायला काही हरकत नाही. मला एकच मुलगा आहे आणि मी मराठीचा शिक्षक असल्यामुळे तो इंग्लिश मिडियमला आहे. आणि मराठीवर बोलणारे सगळेच लोकांची पोरं इंग्लिश मिडियमला आहे. आपण येडे होऊ नका. मराठीवर बोलणाऱ्या सगळ्यात नेत्यांचं सगळ्यांची पोरं इंग्लिश मिडियमला शिकली. माझं पोरग ज्युनियर केजीला होतं, आता ते मोठं झालं. आणि माझी बहीण, लहानी बहीण अशा एका गावात दिली की तिचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही जेव्हा मुंबई आग्रा हायवेनं येता इकडं तेव्हा पिंपळगाव बसवूनच्या पुढे शिरवाडेबनी नावाचं एक गाव लागतं आणि ते गाव कोणाचंही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुसुमाईवादांचं आहे, बरोबर. आणि त्या गावात माझी लहानी बहीण दिली आहे, जिथं 6 पदरी संपतो आणि 4 पदरी सुरू होतो. त्याच्या उजव्या बाजूची जी वस्ती आहे, तो पेट्रोल पंप आहे, त्या हॉटेल माझ्या बहिणीच्याच वावरामध्ये. त्या बाजूला कोणाला विचारलं तर निफाड्यांची तिथं माझी बहीण आहे. माझा मुलगा मला म्हटला, पप्पा आत्याच्या घरी जायचं आहे. आता ज्युनियर केजीचं होतं. आता आत्याच्या घरी जायचं, कधीतरी मी त्याला घरी सापडतो, नाही तर आम्ही घरी सापडतच नाही, कारण आम्ही असे भटकते प्राणी आहे. त्याच्यामुळे कधीतरी म्हटलं ठीक आहे चाल. मग लाडका असल्यामुळे त्याला मी मोटरसायकलवर पुढं बसवलं. आता आमच्याकडे प्रॉब्लेम काय, जे नवीन लग्न झालेल्या जोडपे असतात, म्हणजे त्या स्त्रिया असतात जे नवीन लग्न झालेलं आहे, त्या बायकांना नवऱ्याची प्रचंड काळजी असते. आणि ती काळजी मोटरसायकलवर दिसली का प्रकर्षानं जाणवते बसले, म्हणजे नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये म्हणून एखाद्याचा खिशावर असतो. आणि मिनिटाला बरोबर 72 ठोके पडतात की नाही हे चेक करायला एखादाचा पुढून असतो. पण दोन्ही हात धोके देऊ शकतात पण कान धोके देत नाही, म्हणून मागून कान लावलेलं असतं. काळजी असते, बाकी काही दुसरं नाही. आणि अशी एक मोटरसायकल पुढे चालली होती, माझा पोरगा पुढे बसलेलं होतं. पोरानं ती मोटरसायकल पाहिली. मला म्हटलं, पप्पा ही आंटी अशी का बसली आहे? मी म्हटलं, आंटी आजारी आहे. तो म्हटला पप्पा हे अंकल या आंटीला दवाखान्यात घेऊन चालले का? म्हटलं नाही. तो म्हणा का बरं? म्हटलं या आजाराला कुठलाच डॉक्टर बरा करत नाही. आता पोरगा ज्युनियर केजी, त्याला काही समजलं नाही. ते ज्युनियर कॉलेजचं असतं तर मलाच प्रॅक्टिकल करून दाखवलं असतं. पोरांचे काही प्रश्न संपत नाही. पोराला मला कुठला प्रश्न विचारला, पप्पा हा आजार कसा बरा होता? मी म्हटलं वय वाढत गेला का घडला? त्याला काही कळलं नाही. त्याने शेवटचा प्रश्न विचारला, माझ्यातला शिक्षक लांब जाऊन उभा राहिला, माझ्यातला कवी लांब जाऊन उभा राहिला. पोरानं प्रश्न विचारला, पप्पा ह्या आजाराचं नाव काय? आता तर माझे बल्बच उडाले. माझ्यातला शिक्षक गायब, कवी गायब. ती म्हटली तुझी तूच काय आम्हाला या भानगडीत पडू नको. पण माझ्यातला शेतकरी जिवंत होता. तुम्ही आंब्याचं झाड पाहिलंय, गहू पाहिलाय, वातावरण ढगाळ झालं, मोर आलेला असताना आंब्याचा त्याच्यावर एक रोग पडतो माहिती तुम्हाला, आता डॉट डॉट डॉट, त्याला मावा असं म्हणतात तुमच्याकडे. त्याला आमच्याकडे लई भारी शब्द आहे. माझ्या आजोबाचे चक्कर मारून यायचे शेतामध्ये सकाळी. माझ्या वडिलांना चुलत्यावर इतके चिडायचे आणि म्हणायचे तुमचं नुसत्या गावचं राजकारण पाहत बसता, तुमचं शेतीकडे अजिबात लक्ष नाही. अख्ख्या गावावर चिकट्या पडला. मला आजाराचं नाव सापडलं. गाईला घरी जाऊन सापडलं, कळलं. एक दिवस बायकोन मी चाललो होतो, पोरग पुढे बसलेलं होतं. गाव सोडलं, बायकोनं खांद्यावर हात ठेवला, पोरानं आरशात पाहिला. पोरग म्हटलं, पप्पा मम्मी पण आजारी दिसते. आता हे मी का सांगतो याचं कारण पण सांगतो. माझी आई आणि माझी आजी शेतात कामाला जायची, तेव्हा आम्ही गावात राहायचो, आता वस्तीत राहायला गेलो. आणि मग खंडेरावाच्या मंदिराजवळ आले
का माझी आई आणि आजी हा पायातल्या चपला करून हातात घ्यायच्या आणि मग घरी जायच्या. एक दिवस मी आजीला विचारलं, आजी तुम्ही इथपर्यंत चप्पल घालून येतात, आपलं घर तर खूप लांब आहे आणि तुम्ही खंडरावच्या मंदिरापासून चप्पल हातात घेऊन का जातात? तेव्हा माझ्या आजीनं उत्तर दिलं, बाळा त्या आखरावरती तिथं त्या गावाच्या महत्वाच्या पटांगणामध्ये, ज्याला आम्ही आखर म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, गावाचा तो सगळा परिसर शिवार, त्या परिसरामध्ये वडीलधारी माणसं उभी असतात, त्यांच्या समोरून मी चप्पल घालून कसं काय जायचं? विचार करा, गावातल्या आखरावरून चप्पल न घालून जाणारी माझी आई आणि आजी, आणि दुसऱ्या बाजूला तोंड बांधून आम्ही कसं जातो आहे. ही संस्कृती कुठे नेऊन ठेवलेली आहे याची विचार करण्याची काय गरज आहे लक्षात ठेवा. आता संस्कृती म्हणजे काय हे सुद्धा पांडुरंग शास्त्री आठवलेले एका वाक्यात सांगितलं. काय सांगितलं की जेव्हा मला भूक लागते मी जेवण करतो त्याला प्रकृती म्हणतात, भूक नसताना बळच खातो त्याला विकृती म्हणतात, आणि भूक लागल्यावर खाता खाता माझ्या ताटातले 2 घास दुसऱ्या उपाशी माणसाला देतो याला संस्कृती म्हणतात. काय संस्कृतीची व्याख्या केली. आता मी मुलांना अजून एक प्रश्न विचारत असतो, तुम्ही पण मला सांगा. मी पोरांना सांगतो, बाळांनो आपल्याला एक दिवस वृद्धाश्रमात जायचंय. पोरांना विचारतो वृद्धाश्रम माहिती तेव्हा ते म्हणतात, हो जिथं आजी आजोबा राहतात. म्हटलं तिथं वृद्धाश्रमात जायचं जिथं आजी आजोबा राहतात. त्या आजी आजोबांना 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, काजी तुम्हाला मुलं बाळ आहेत का? जर त्यांचं उत्तर हो असेल तर त्यांना दुसरा प्रश्न विचारा, तुमचे मुलं शिकलेले की निरक्षर आहे? काय उत्तर आहे? काय आत्मविश्वास आहे आम्हाला? कारण ज्युनियर केजी पासून पीजी पर्यंत आम्ही सगळे मास्तर लोक वर्गात गेलो का पहिला फळ्यावरती लिहितो, शिकायचं, मोठं व्हायचं, नोकरीला लागायचं आणि आईवडिलांना घराच्या बाहेर काढायचं. आम्ही सगळे शिक्षक हेच शिकवतो ना. माझ्याकडे एक माणूस आहे 300 रुपये रोजानं कामाला येतो. कशाला? बागाची फवारणी करणं, द्राक्षाची फवारणी. 5 वाजेपर्यंत मी त्याचा मालक असतो, 5 नंतर तो माझा मालक असतो. ते 5 वाजले तो सर 300, मग मी त्याला 300 देतो. इतका भारी माणूस आहे. मग तो संध्याकाळी कोराबिरा पाणी पित नाही, त्याला ती मिनरल वॉटर लागते 80-90 रुपयाची. ती छोटीशी बॉटल घेतो. 300 मधले किती गेले? 80-90 गेले. त्याला कुठल्या तरी डाएट प्लॅन आहे त्याचा की संध्याकाळी प्रोटीन विटॅमिन्स खाले बनवून 10-20 रुपयाचे फुटाने घेतो. खाली किती राहिले? 200. बरोबर आहे. परत त्याला त्याच्या परत कुठल्या तरी डायटरनं सांगितलंय की जाताना तसं जायचं नाही, काळ्या पिशवीमध्ये वांगे बटाटे घेऊन जायचे 100 रुपयाचे. किती गेले आता? 200. आता किती राहिले त्याच्याकडं? मध्ये मिनरल वॉटर, हातामध्ये काळी पिशवी वांगे बटाट्याची, खिशामध्ये किती? 100 रुपये. असा 100 रुपये दररोज घरी घेऊन जाणारा माणूस मला असा एखादा तुम्हाला भेटला असेल तर सांगा की 100 रुपयात मला आई वडील सांभाळायला परवडत नाही म्हणून आई वडील वृद्धाश्रमात नेऊन घातले. मजुरी करणाऱ्या कुठल्या माणसानं आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन घातला? मग तो माझा मित्र, माझ्या इथं काम करणारा, दररोज 1 क्वार्टर पेत असेल, दररोज हातामध्ये पिशवी घेऊन जात असेल, अख्ख्या गावाला शिव्या देत असेल, पण तो आमच्यापेक्षा सुसंस्कृत आहे कारण तो आई वडिलांना सांभाळतो. ही संस्कृती आमच्यात आहे का? ही संस्कृती आमच्यात आहे का? हा विचारायचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला एक उदाहरण सांगतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जेव्हा या देशाचे राष्ट्रपती होते तेव्हा एका कुलगुरूची निवड करायची होती, आणि कुलगुरूची निवड ही कमिटी मार्फत राज्यपाल आणि राष्ट्रपती करतात. निवड नेमकी दिल्लीत होती. कलाम साहेब कसा माणूस होता तुम्हाला माहिती आहे, एकदम वेगळा माणूस. ते स्वतः बाजूला खुर्ची टाकून बसले नाही, यांच्या निवडी चालू. असा पॅनल बसलेला, इंटरव्ह्यूला येणारी माणसं हे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर लोक. आता विद्यापीठाचा चान्सलर कुलगुरू होणारा माणूस काही साधा सुद्धा नाही, कुठल्या तरी क्षेत्रातला मातबर माणूस. सगळे इंटरव्ह्यू व्हायचे. कलाम साहेब जाता जाता एकच प्रश्न विचारायचे, तुझे आई वडील कुठे राहतात? कलाम बाकीच्या लोकांना कळलं आपण एका विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय. कलाम साहेब प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला, तुझे आई वडील कुठे राहतात? त्याच्या आई वडिलांचा आपल्या विद्यापीठाचा काय संबंध आहे? इंटरव्ह्यू संपल्या, कलाम साहेबाला पॅनल मधल्या प्रश्न विचारला, साहेब आपण विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय, आम्ही त्याचं व्यवस्थापन कौशल्य काय आणि त्याचं इतर क्षेत्रातलं ज्ञान काय हे सगळं तपासतोय, आणि तुम्ही प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला, तुझे आई वडील कुठे राहतात? त्याच्या आई वडिलांचा आणि आपल्या विद्यापीठाचा काय संबंध आहे? बाबांनो, त्या दिवशी कलाम साहेबांनी हिंदी इंग्लिशमध्ये दिलेलं उत्तर मी आपल्या मुलाला मराठीत सांगतो. हे जर कोणाच्या काळजावरती रुजवता आलं तर फार मोठं काम होईल. कलाम साहेब असं म्हटले की ज्याला स्वतःचे आई वडील सांभाळता येत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार आहे? बरं, कलाम साहेबांचे हे विचार मला तुकाराम महाराजांच्या गाथेत सापडले.
म्हणजे मला कलाम कुठं सापडतं तर गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलं, बाईलीच्या गोता आवडीनं पोसी माये बापा दौडून या, तुका म्हणे त्यांच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी की बायकोच्या नातेवाईकांना पोसत असेल तर ते काही वाईट आहे असं नाही, पण पुढलं वाक्य आहे की आई बापा माया बापा दौडून या, तुका म्हणे त्यांच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. मी तर ज्या महाविद्यालयामध्ये जाईल, विद्यालयात जाईल, त्याला एकच सांगत असतो, तुमचे आजी आजोबा घरात आहे का? ते जर म्हटले नाही तर मी सांगतो मम्मी पप्पाला सांभाळायच्या भानगडीत पडू नका. काही अडचण असेल तर भाग वेगळा आहे की नोकरी निमित्त लांब आलोय, शक्य नाही तर मग. पण जर आम्ही सोडून आलो असेल, त्यांच्याकडे फिरून पाहत नसेल, तर आपणही त्यांच्याकडे फिरून पाहायची गरज. थोडं असं सांगितल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येत नाही. खरं म्हणजे आई वडिलांना सांभाळणं. खरं म्हणजे आपण जर मंदिरात गेलो, मी एक दिवस मंदिरात गेलो, मी देवाकडे कधीच काही मागत नाही. मी एकदाच फक्त देवाकडे एक गोष्ट मागितली, ज्या दिवशी आईचं वालचं ऑपरेशन चालू होतं. कारण त्याच डॉक्टरकडे त्याच बेडवर 1 महिन्यापूर्वी माझी सक्की मामी गेली होती आणि तिच्या सोबत आई होती. आणि तेच बायपासचं ऑपरेशन करताना मामीचं शरीर चांगलं नव्हतं, त्या पद्धतीनं सपोर्ट करता आलं नाही. मामी एक्सपायर झाली. दुर्दैवाने 1 महिन्यानं परत आईला स्ट्रोक बसला. अर्जंटमध्ये वॉल रिप्लेस करावा लागला. आम्हाला खूप भीती होती की आई परत सकाळी डोळे उघडेल का नाही. त्या दिवशी फक्त मी हॉस्पिटलमध्ये उभं राहून मनात मी देवाला म्हटलं होतं, बाबा हात जोडून मी तुझ्याकडे कधीच नाही मागितलं काही, आज फक्त मागतोय आई. फक्त आई एकदाच मागितली. मी आयुष्यात देवाकडे काही मागितलं असेल तर एकदाच आईला मागितलं, कारण देवानं मला इतकं काही दिलंय की याच्यानंतर काही मागण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. एक दिवस मी देवाकडे गेलो, देवाला भेटलो आणि देवच मला म्हटलं, अरे इतकी लाईन असते, पण मग मी काय देणार आहे यांना. खरं म्हणजे यांना कळतच नाही, देणारे आई वडील त्यांच्या घरात आहे, माझ्याकडे यायची गरज नाही. ज्यांच्या घरात आई वडील आहे त्यांनी कुठेही जायची गरज नाही असं मला वाटतं. म्हणून सांस्कृतिक मूल्य सुद्धा आम्हाला जपता आली पाहिजे. साहित्यिकांची, कवींची, विचारवंतांची भूमिका काय असेल तर आमची वैचारिक अवस्था सुधारावा, अंगावरती घेऊन सुधारावा. गोड गोड बोलू नका मानधनांसाठी, मला कार्यक्रम मिळाले पाहिजे, मला बोलवलं पाहिजे, याच्यासाठी नाही. खरं खरं बोलणाऱ्या लोकांना बोलण्याची भूमिका आपण ठेवा. आपली वैचारिक अवस्था, सामाजिक अवस्था आणि सांस्कृतिक अवस्था पुनर्जीवित करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि हे काम हे वाचनालय गेले अनेक वर्ष करत आहे. मला खरंच खूप आनंद झाला की तुमच्यासारखी इतकी सिनियर माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं तुम्ही इथं ऐकायला येत आहे. काल अरुणभाई गुजराती साहेबांसारखी मोठी माणसं होती, उद्यापासून सगळे मोठी विचारवंत इथं येत आहे, यांना ऐकून घेत आहे. आणि निश्चितपणे बाहेर जाताना आपण काहीतरी विचार घेऊन जात आहे. तुमचं सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. काही झालं तर चालेल, पण ही परंपरा बंद करू नका. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारवंत ऐकणं, समजून घेणं, त्याचा पटो न पटो प्रत्येकाच्या भूमिका असतात, पण आपण त्या दृष्टीने विचार तरी करतो. कधी कधी आपल्याला वाटतं की ही भूमिका आपली नाही, ठीक आहे ती त्याची असेल, पण आपण ऐकून घेणं, सचेतपणे ऐकणं आणि त्याच्यावरती विचार करणं ही फार संवेदनशील माणसाची लक्षणे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता 2 कविता इथं आलेल्या सगळ्या माझ्या महिला भगिनींसाठी. इतर कविता युट्यूबवर उपलब्ध आहे, इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे, खूप कविता आहे, वेगवेगळ्या चॅनलवरती आहे. पण मला कवितांपेक्षा कवितांमागची भूमिका महत्वाची वाटत आली. माझी कविता कशी उभी राहील हे तुमच्या लक्षात आलं असं. कविता विचारतो माझी कविता. मी आजही शेती करतो, शेतीमध्ये दुःख मला माहिती आहे. मी 15 वर्षे CHB वर बिगर पगारी काम केलेला शिक्षक आहे, 15 वर्ष. आणि जेव्हा मी बिगर पगारी होतो तेव्हाच मी संघटनेत होतो. म्हणजे आधीच कोळशाचा धंदा करत होतो, त्याच्यात अजून कोळसे व्हायचं काम केलं. कधी मी माझ्या संघटनेच्या कालखंडात प्रदेशाध्यक्षापर्यंत गेलो, पण कधी कोणाला ब्लॅकमेलिंग केलं नाही, त्या पदाचा गैरवापर केला नाही. म्हणून 2 वर्षे झाले राजीनामा देऊन तरी अजून कार्यकारिणी स्वीकारत नाही. पण मला मी पैसे मिळवायचो कुठून, तर मी असेच कवितांचे कार्यक्रम कर, व्याख्यानांचे कार्यक्रम कर, त्यातून 2 रुपये मिळवा आणि तिकडं प्रवास कर. एसटीनं प्रवास करायचा. आता जी गाडी घेतली ती पण लोनवरची आहे, कर्जावरची, 15,000 रुपये हप्ता चालवायचा आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असं स्टेटमेंट दाखवतो. सगळे घरातले शेतीतले पैसे मी शेतकरी संघटनेसाठी खर्च केले. त्याला काही कारण होते, ते पुढल्या कवितेमध्ये कळल. जे आपल्या वाट्याला आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असं मला वाटत होतं. म्हणजे माझ्या वाट्याला आलं ते मुलाच्या वाट्याला येऊ नये याच्यासाठी झगडणारी अनेक लोक आहेत. म्हणजे माझ्या वाट्याला आलं ते इतर समाजाच्या वाट्याला येऊ नये याच्यासाठी विचाराला प्रेरित होऊन काम करणारी अनेक माणसं आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अंगावरती पोलीस केसेस आहेत, पण त्याचं आता काही दुःख वाटत
नाही, पूर्वी पोलीस म्हटलं प्रचंड घाबरायचो, आता लय मित्र वाटतात जवळचे, कारण सगळ्यात जास्त संबंध त्यांच्याशीच आहे माझा. पुढे आंदोलन झालं तर पहिलं नाव राजू शेट्टींचं, दुसरं माझं प्रदेशाध्यक्ष म्हणून. आणि अजून काही दिवसानं फक्त कोर्टात केसेसला उपस्थित राहणं एवढंच काम आहे, आणि ते मी करणार आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काम नाही. मी इथं शहाद्यात पण येऊन अनेकदा आंदोलन केले, धुळ्यामध्ये येऊन धर्मा पाटलांच्या गावापासून मी यात्रा काढलेली आहे. धर्मा पाटलांचं सगळं प्रकरण मी स्वतः शोधलं होतं की त्या जमिनीचं काय प्रकरण झालं होतं, 1000 एकर जमीन घेतली होती, त्याच्यामागची लूट कशी होती, हे सगळं मी काढलं होतं. त्याच्यावरती प्रचंड आवाज मी सगळं उठवलेला होता. आता मुद्दा असा आहे की तुमच्यासाठी दोन, पहिली एक कविता यांच्यासाठी आणि नंतर एक सगळ्यांसाठी ठेवून थांबतो. इतर कविता तुम्हाला युट्यूबवरती वगैरे नाव टाकलं की ऐकायला मिळते. माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि लग्नामध्ये शूटिंग केलेली सीडी पहिल्यांदा घरामध्ये येते. आता आपल्याला माहिती आहे की लग्नाची शूटिंग केलेली सीडी जेव्हा घरात येते किती आपल्याला उत्सुकता असते की आपण कसं दिसतो लग्नात, कोण कोणाच्या डोक्यात कुरड्या फोडत होतं, काय करत होतं, हे सगळं आपल्याला बघायचं असतं. आणि आपल्याला ती भिकाऱ्यांची लाईन पाहिजे असते नवरदेवाकडचे आलेले. शेवटी जेव्हा आपण परत तुमच्या काय ती पद्धत, ती कोरड्या पुऱ्या बिऱ्या त्या पिशव्या घेऊन आलेले असते ते भिकारी सगळे. नाही ना, आमच्याकडे पद्धती आमच्या नाशिकमध्ये. तुमच्याकडे नसेल तर आनंदाची गोष्ट आहे. अहो, त्या पुऱ्या करण्यासाठी 4 दिवस जातात त्या नवरीच्या घरचे, त्या कुरड्या करण्यासाठी 4 दिवस. त्या पुऱ्यांबद्दल तर मला लय राग आहे. का राग आहे ते पण सांगतो. माझ्या लहान बहिणीचं लग्न होतं, मी पेपरला जेवढ्या माझ्या बातम्या यायच्या एका कॅरेटमध्ये भरून ठेवायचं, सगळ्या बातम्या. माझ्या काही फाईल बिल असं काही तेव्हा जरा आनंद वाटायचा बातम्यांचा. आणि बहिणीची त्या पुऱ्या करायला आमच्याकडे सिस्टीम आहे, सगळा बाळा गोळा करायचा, गाव गोळा करायचा. आणि मग त्या बाया लाटणं घेऊन येतात, 5 पुऱ्या लाटतात आणि 3 घेऊन जातात, 2च शिल्लक ठेवतात. आता त्याच्या 3 न्यायच्या असतात, त्याला कागद वापरायचे असतात. यांनी कॅरेटच सोडलं, नाके घेऊन गेले, त्या बातम्याच गेल्या. म्हणजे मला लय राग आहे तेव्हापासून. तर हे सगळं आपल्याला खरं म्हणजे हे सगळं बंद झालं पाहिजे मताचा. तुम्हाला एक खरं सांगतो, सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही नवरदेवाचे आई वडील असा नाही तर नवरीचे असा. राहुल द्रविडचं लग्न झालं, राहुल द्रविडचं, तेव्हा तो 100 कंपन्यांचा ब्रँड ॲम्बॅसेडर होता. किती कंपन्यांचा? 100. म्हणजे एक कंपनी त्याला वर्षाकाठी कमीत कमी 1 कोटी देत होती जाहिरातीचे, बरोबर आहे. तरी त्याच्या लग्नाला 50च लोक होते. जी कंपनी 1 कोटी देते त्याच्या सीओला सुद्धा त्याने लग्नाला बोलवलेलं नव्हतं. आपण काय करतो? कसं पुढे जाणार मला सगळं? 20-20, 25-25 लाख लग्नात. बहुजनांची आणि मराठी माणसाचं मागे येण्याचे कारण, जे लोक पुढे गेले, जे समाज पुढे गेले, त्यांना विचारा त्यांचं आर्थिक नियोजन कसं आहे. आलेला एकाने 1 रुपया परत उत्पादन करणाऱ्या गोष्टीमध्ये ते टाकतात, आम्ही सगळे बुडणाऱ्या गोष्टीत टाकतो. 100% सरकार दोषी आहे, 100% सरकारचे धोरण आपल्या विरोधात आहे, निसर्ग आपल्या विरोधात आहे, सगळं मान्य आहे. पण एक बोट तरी आपल्याकडे आहे आणि ते बदललं पाहिजे मताचं मी 100% आहे. म्हणजे माणिकराव कोकाटे बोलले तेव्हा सगळे लोक शिव्या देत होते, त्यांची बोलण्याची भाषा चुकीची होती, 100% चुकीची होती, पण बोलणं चुकीचं नव्हतं. आणि माझं असं म्हणणं आहे की जे राज्यकर्ते, जे लीडर आहेत, त्यांनीच कधीतरी समाजाला अंगावरती घेऊन खऱ्या वाटेनं निघा पाहिजे. म्हणजे राज्यकर्त्यांनी खोटं खोटं बोलायचं हे कोणी शिकवलं? राज्यकर्त्यांनी खरं बोलायचं नाही. मी काही त्या पक्षाचं नाही बघतो, मी त्यांचा विरोधक केले. सगळ्यात जास्त कृषी मंत्र्याची गाड्या अडवणं, पंतप्रधानांना कांदे मारणं हे मीच कामं केली. पण याचा अर्थ कायमच विरोधात बोलायचं का? कधीतरी हे बदल आपल्यामध्ये झाले पाहिजे अशा मताचा मी आहे. कवितेचा विषय आहे की सीडी घरात येते, सगळं लग्न पुढे चाललेलं असतं आणि शेवटी बहीण रडत रडत बाहेर निघते. तर आमच्याकडे नवरी वाटा लावून म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? काही ठिकाणी बिदाई म्हणतात, बरोबर. हा सीन जेव्हा घरात टीव्हीवर सुरू होतो तेव्हा माझ्या घराच्या काय प्रतिक्रिया असतात त्याची 6 ओळींची कविता आहे, ती खास आपल्या सगळ्यांना अर्पण करतो. भावाच्या नजरेतून असणारी कविता आहे. कविता किती साधी सरळ असते बघा. कविता अशी आहे, बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्खं घर गच्च भरलेला, सगळे आलेले मळ्यातले वस्तीतले सगळे. बहिणीच्या लग्नाची सीडी बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. नवरी वाटा लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो टीव्हीवर तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात, तिला ते बोलवत नाही. तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. लहानगी बहीणही होते कावरी बावरी, लहानगी बहीणही होते कावरी बावरी. हातातल्या पुस्तकात मीही खुपसतो मान, हातातल्या पुस्तकात मीही खुपसतो मान. कित्येक वेळ भिजत राहतं
पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं. आता जी शेवटची कविता मी आपल्यासमोर ठेवणार आहे, तर त्या कवितेमुळे मी शेतकरी संघटनेत गेलो. कुंवर सरांना माहिती आहे की मी MA पहिल्या पार्टला असताना अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित होतो. मी MA सेकंड पार्टला असताना या देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्याच्या वाढदिवसाचा प्रमुख पाहुणा होतो. मी BEdला असताना पुणे फेस्टिवलचा प्रमुख पाहुणा होतो. सगळ्यात कमी वयामध्ये कला जर कोणाच्या उपयोगी पडली असेल तर त्या भाग्यवान कलावंतांमधला मी आहे. मला कविता भेटली, मला साहित्य भेटलं म्हणून मी उभा राहू शकलो. माझ्या घरची परिस्थिती फार बिकट होती. 3 वर्षे घर नसणाऱ्या कुटुंबातून मी आलो. आई अशी 3 दगड ठेवायची, त्याच्यावर स्वयंपाक करायची. असा अवकाळी पाऊस झाला तर ते सगळं उचलायचं. माझ्या 2 लहान बहिणी, मी, आई वडील, शेजारी गडोच्या काकांच्या पडीमध्ये रात्र रात्र उभं राहायचो. अशा प्रसंगातून आलेलो आहे. पण मला वाटायचं हे बदललं पाहिजे. त्या विषयाच्या खूप कविता लिहून झाल्या होत्या, पण कविता लिहून प्रश्न सुटणार नाही. तर प्रत्यक्ष आपल्याला त्या मुवमेंटमध्ये गेलं पाहिजे, रस्त्यावरती उभं राहिलं पाहिजे असं माझ्या मनाला वाटलं. म्हणून 2017चा जो शेतकरी संप झाला होता, त्या शेतकरी संपामध्ये ABP माझ्याचे आजही तुम्ही युट्यूबला टाका का जी कविता 5 मिनिटाला दाखवले जात होते, प्रोमो ज्याला म्हणतात, तो माझ्या कवितेचा होता. पुणतांब्यात सुरू झालेला संप जर सगळ्यात जास्त कोणी पुढे नेला तर तो आम्ही नाशिककरांनी नेला होता आणि त्यामध्ये मी लिडिंग केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी शेतकरी संघटनेमध्ये जायचं ठरवलं. खूप अनुभव घेतले, शेतकऱ्यांसाठी काम करता आलं, त्याचा मला निश्चित आनंद आहे. पण त्याच्या पाठीमागची प्रेरणा ही कविता आहे. 7वीला असताना काय प्रसंग आला होता तो या कवितेत आहे. या कवितेच्या आधी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, कारण ही कविता म्हटल्यानंतर ना मी बोलण्याच्या अवस्थेत असतो ना तुम्ही ऐकण्याच्या अवस्थेत आहे. खरं म्हणजे माझ्यासारख्या खूप लहान माणसाला तुम्ही इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या संयोजकांचे, संचालकांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. माझ्यावरती अतिशय प्रेम करणारे लव पवार सर, ते अजून इथं उपस्थित झाले नाही, पण त्यांचे पण ऋण व्यक्त करतो की सरांनी अनेक ठिकाणी मला बोलवलंय. खरं म्हणजे भूमिका घेणाऱ्या माणसांच्या मागे कोणी सहजासहजी उभं राहत नाही, कारण ते बोलून नंतर अडचणी वाढत असतात. आयोजकांना लय त्रास होतो, या बोलून गेला की त्या आयोजकांनाच त्रास होतो. त्यामुळे ते आयोजक त्या भानगडीत पडत नाही. आयोजक गोड गोड बोलणाऱ्याला बोलावण्याच्या भानगडीत पडतात. पण पवार सरांनी सातत्यानं मला अनेक ठिकाणी उभं केलंय. मी त्यांच्या प्रेमापोटी आलोय. माझे खूप 2 जीवाभावाचे मित्र फेरनार सर आणि कोवर सर इथं आहे. माझ्याबरोबर आलेला माझा मित्र युवराज भोसले, जो खूप चांगला वक्ता आहे, तो आज आलाय. आपण सगळे इथं उपस्थित झाला. इथल्या सगळ्या पत्रकार मित्रांचे आपण खूप संवेदनशीलपणे ऐकून घेतलं, त्यांचे आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि शेवटची कविता ठेवून आपली रजा घेतो. खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे. खूप आवडता घेत मी इथपर्यंत आलो, नाही तर आपलं 2-3 तासाशिवाय संपत नाही. पण इथली मर्यादा वेळेची पाळून मी आलेलो आहे. कधी परत कुठे दुसऱ्या ठिकाणी आलो तर उरलेला भाग आपण त्याच्यावर. कविता अशी, शरद जोशी आणि रामदास फुटाणे असे दोघे म्हणायचे या देशामध्ये 2 देश आहे, एक भारत आहे, दुसरा इंडिया आहे. भारत 1500 रुपये काढण्यासाठी रांगेत उभा आहे आणि इंडिया बुलेट ट्रेन मुंबईहून आता अहमदाबादला जाणार आहे. असे 2 देश आहे या देशामध्ये. इथं आम्ही शिकवणारे आता इंडियातले, शिकणारे भारतातले. आम्हाला शिकणाऱ्यांच्या भूमिका समजून घेता येत नाही. मी वनी कॉलेजला होतो म्हणून सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी, आणि मी तेव्हा MCVCला काही लेक्चर घ्यायचो. तिथे येणारी सगळी मुलं ही वनीच्या गडावरती तिथल्या दुकानातली मुलं, काम करून येणारी मुलं असायची. मी हा सगळा भारत पाहिलेला आहे. मी त्या भारताच्या कुटुंबातून आलेलो आहे. आणि ती 7वीला असताना काय घडलं ती कविता आपल्यासमोर ठेवतो. कविता अशी आहे, रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली, शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. रोजच्या सारखी प्रार्थना झाली, प्रतिज्ञा झाली, शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहिले. गुरुजी म्हणाले, पोरांनो, पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन होत आहे. मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो, गुरुजी, माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईला पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकुर भाकर कोरडीच पोटात टाकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये इळा घ्यायचा आणि सारा शिवरभर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदरात धरायचं आणि चतकुर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओठ टेकवते.
दिवसभर पूर्णात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तळ होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्यांनी फिरतो संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत. सारी पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा, प्रत्येक पोरांना गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशा पाहिजे निर्जीव भिंतींना रंग देत आहे? इथं जिथे माणसांचे रंग टिकत नाही भिंतींचे तरी कुठून टिकतील? माझ्याच माय बापाचा घ्या ना. माझी नक्षत्राव आणि गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून ढेकळासारखी काळी टिकर पडली आणि दुसऱ्यांचे बोजे वाता वाता माझा बाप मेरावरच्या बाबलीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी. तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विटूच्या पायावर डोका आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला. तो विटू कधी पावला नाही तर 2 कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावला गुरुजी. पुन्हा पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी इरलंय, ते सांधायला धांदूक मिळत नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळेल? गुरुजी म्हणाले तुझे हेच फाटलेले कपडे धुवून इस्त्री करून घालून ये. मी म्हणालो गुरुजी घरात इस्त्री सुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसाच घरी गेलो, माईला हुडकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदरात दडलो आणि गुरुजींनी इस्त्री वरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. वंदना आईला फार वाईट वाटलं. 1ली ते 6वी वर्गात पहिला आलेला आपला पोरगा आज घरात इस्त्री नाही म्हणून मार खाऊन आला. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. आई ज्या वावरात कामाला गेली होती त्या मालकाकडून आईला पैसे उसने घेतले. दुसऱ्या दिवशी मला इस्त्री घेऊन दिली आणि त्या इस्त्रीचे पैसे 17 की 20 रुपये रोजानं मजुरीनं त्या काळात आईनं फेडले. हा काळजातला अनुभव आहे. म्हणून कवितेचा शेवट करताना मी असं लिहिलं, माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून. त्यावेळेसचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं, पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातला एक एक पीळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. आणि पहिले दिवस आठवले की गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात. धन्यवाद सर. आजचे प्रमुख वक्ते माननीय कवी प्राध्यापक संदीप जगताप सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते एका भाग्यवान श्रोत्याची कीर्ती करावी. नितीन एन जगताळे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब प्राचार्य डॉक्टर PS पाटील सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलं. त्याबद्दल त्यांचा मी वाचनाच्या तर्फे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आजचे खरे वक्ते आणि कवी प्राध्यापक जगताप सरांनी जे मौलिक मार्गदर्शन केलं आपल्याला त्याबद्दल सरांचेही खूप खूप आभार मानतो. आणि सगळ्या श्रोत्यांनी जी दाद दिली आज आम्हाला त्या सगळ्या श्रोत्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि फक्त छोटीशी सूचना आहे की उद्या 25 तारखेला लातूर येथील व्याख्याते
श्री श्रीधर शिंदे साहेब यांचं सुंदर जीवन जगण्यासाठी या विषयावरचं व्याख्यान आहे. तर त्या व्याख्यानासाठी आपण सगळ्यांनी 5:30 वाजता उद्याही यायचं आहे. धन्यवाद.